नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा आत्नोरे. आज आपण पुरस्कार बघणार आहोत. राज्यस्तरीय पुरस्कार असतील, राष्ट्रीय पुरस्कार असतील, आंतरराष्ट्रीय पुरस्कार असतील, त्यानंतर क्रीडा पुरस्कार असतील आणि जी चित्रपट पुरस्कार आहेत ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. जे मित्रांनो, हे स्वतः जे काही तुम्हाला नोट्स दिल्या त्याच्या व्यतिरिक्त हे स्वतः सगळं बनवून म्हणजे हे सगळं बनवलेलं आहे. ओके, वेळ देऊन खूप छान बनवलेलं आहे. जेवढं मला देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न या तुम्हाला करंटच्या माध्यमातून मी करणार आहे. ओके, तर बघा आता आपण या ठिकाणी पुरस्कार बघूया. जी महत्त्वाचे पुरस्कार आहेत. आता हा पहिला व्हिडिओ पुरस्काराचा आहे, दुसरा व्हिडिओ पण होईल, पण पहिल्या व्हिडिओमध्ये 90% कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. 10% फक्त काही जी काही चुटुरपुटूर पुरस्कार आहेत की ज्याच्यावर प्रश्न कदाचित खूप कमी विचारले जातात, असे पुरस्कार आपण शेवटी एकत्र वन लायनर स्वरूपामध्ये पुन्हा बघूया. ते काय जास्त मिनिटाचा होणार नाही, 15-20 मिनिटाचा व्हिडिओ होईल. आता हाच व्हिडिओ मेन व्हिडिओ आहे, हा व्यवस्थित करा. याच्या पलीकडे जनरली प्रश्न जाणार नाही अशी अपेक्षा करूया, पण बाकीचे ते पण एकदा बघून घ्याल असे मी तुम्हाला अपेक्षा करतो. चला आपण बघूया आता राज्यस्तरीय पुरस्कार. सगळ्यात महत्त्वाचा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 आहे. लक्षात घ्या, 2024 आहे. कधीचा आहे? 2024चा आहे. राम सुतार कोणाला मिळालाय? राम सुतार कोण आहेत? ते शिल्पकार आहेत. शिल्पकार आहेत. यांना 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला वयाच्या 100व्या वर्षी. हे राम सुतारजी. ओके, 100व्या वर्षी मिळालाय. ते व्यक्ती 21वे व्यक्ती आहेत. कितवे? 21वे व्यक्ती आहेत. ती कोण आहेत रे? शिल्पकार आहेत. त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा असेल असे त्यांनी महात्मा गांधी यांचे अनेक पुतळ्यांचं काम त्यांनी केलेलं आहे. लक्षात ठेवा. कोणी? राम सुतार यांनी. बघा आता राम सुतार यांचा जन्म कुठले आहेत? मग ते महाराष्ट्राचे आहेत. 19 फेब्रुवारी 1925 रोजी गोंदूर जिल्हा धुळे या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आहे. कुठल्या तरी धुळ्याचे आहेत. लक्षात ठेवा बरं का. त्यांचे शिक्षण सर जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई या ठिकाणी शिक्षण झालेलं आहे. विचारू शकतात. ओके, धुळे मुंबई. त्यानंतर जगातील सर्वात उंच मूर्ती जी आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी, जी 182 मीटर उंच आहे, त्यांनीच बनवलेलं आहे. म्हणजे गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे तीच सरदार वल्लभभाई पटेल यांची पुतळा त्यांनीच बनवला. किती आहे? 182 मीटर. कुणी बनवला आहे? राम सुतारजी यांनी. 1954 ते 1954 ते 1958 पर्यंत राज्याच्या पुरातत्व विभागात मॉडेलिंग म्हणून सेवा देऊन आपला कारकिर्दीची सुरुवात केली. म्हणजे पुरातत्व विभागात कधी काम केले? 54 ते 58. 1959 मध्ये दिल्लीतील माहिती व दूरसंचार मंत्रालयात नोकरी केली. महत्त्वाचं लक्षात ठेवा रे बाबा. त्यांनी बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेला 108 फूट उंचीचा केम्पोगौडा स्टॅच्यू ऑफ प्रॉस्परिटी यांचा पुतळा बनवला. लक्षात ठेवा रे. ओके, केम्पोगौडा 108 कुठला? बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर. त्यांनी वेरूळ आणि अजिंठा लेण्यामधील अनेक शिल्पांची पुनर्बांधणी देखील केलेली आहे. ओके, आणि त्यांना मिळाले पुरस्कार हे मात्र लक्षात ठेवा. 99 मध्ये पद्मश्री मिळालं. 2016 मध्ये पद्मभूषण आहे, पद्मविभूषण नाही. लक्षात घ्या रे बाबा, पद्मभूषण. टागोर पुरस्कार मिळाला 2016ला. 16ला कोणतरी पद्मभूषण 1, टागोर पुरस्कार 1, आणि 2024ला महाराष्ट्र भूषण पुरस्कार. आता हे तर माहीत असणारच आहे. पद्मश्री 99. पुन्हा एकदा बघा रॅपिड फायर. राम सुतार ज्येष्ठ शिल्पकार आहेत. महाराष्ट्र भूषण 2024चा मिळाला त्यांना. 100व्या वर्षी. व्यक्तिशः ते 21वे आहेत पुरस्कार मिळवणारे. राम सुतार 19 फेब्रुवारी 1925 रोजी गोंदूर जिल्हा धुळे या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. सर जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालेलं आहे. जगातील सर्वात उंच मूर्ती जे पुतळा म्हणा स्टॅच्यू ऑफ युनिटी जे सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे गुजरातमध्ये 182 मीटरचा, त्यांनीच बनवलेला आहे. 54 ते 58 पर्यंत राज्याच्या पुरातत्व विभागात त्यांनी काम केलेलं आहे. 59 मध्ये त्यांनी दिल्लीत माहिती व दूरसंचार मंत्रालयात नोकरी केली. त्यानंतर मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेला 108 फूट उंचीचा केम्पोगौडा म्हणजे स्टॅच्यू ऑफ प्रॉस्परिटी हे याचा पुतळा देखील बनवला. त्यांनी वेरूळ आणि अजिंठा यांचा पुतळा पण बनवला. बरोबर. वेरूळ आणि अजिंठा लेण्यामधील अनेक शिल्पांची पुनर्बांधणी देखील केली. त्यांना पुरस्कार कोणते मिळाले? 99ला पद्मश्री, 2016ला पद्मभूषण, 2016ला टागोर आणि 24ला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल माहिती बघूया. आता हा इतिहास जनरली बऱ्याच पुस्तकामध्ये खूप काय दिले असते. बरोबर, इथं पण मी दिले, पण याच्यावर जास्त प्रश्न असतात. कोणाला मिळाला याच्यावर जास्त. अजून तुम्ही राम सुतारची यांच्याबद्दल अजून माहिती बघू शकता, पण याच्या पलीकडे जाण्याची गरज नाही. ओके, मी खूप छान दिले. आता बघा, महाराष्ट्राचं सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? महाराष्ट्र भूषण पुरस्कार. सर्वोच्च नागरी पुरस्कार
कोणकोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? ॲक्च्युली खरं तर पुरस्कार देण्याचा हेतू काय आहे? तर बघा, कोणत्याही क्षेत्रात, आता काय सांगितलं त्यांनी, आता त्यांच्या वेबसाईटवर असं स्पष्ट केलंय की कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीनं सेवा करणाऱ्या तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते, असं महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वेबसाईटवर दिलेलं आहे. मी तिथूनच घेतलंय सगळं. ओके. तर पुरस्कार सुरू झालेलं वर्ष काय रे? 1995ला पुरस्कार सुरू झालेला आहे. आरोग्य सेवा, कला, उद्योग, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा. पण ऍक्च्युली काय सांगितलं? कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीनं सेवा करणाऱ्या तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कार स्वरूप मला तर 2.5 लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह. आतापर्यंत एकूण 4 महिलांना हा पुरस्कार देण्यात आला. लता मंगेशकरजी पहिल्या महिला म्हणजे लता मंगेशकरजीच आहेत. त्यानंतर राणी बंग, सुलोचना लाटकर आणि आशा भोसलेजी. पहिले महाराष्ट्र भूषण मिळवलेले कोण आहेत रे? पु ल देशपांडे आहेत. कधी? 97ला दिला त्यांना. ओके. बऱ्याच पुस्तकामध्ये 96, 95 असे काही दिलेले असणार, बरोबर. 95चं 95लाच कसं मिळणार आहे, बरोबर. पण 55 नाही तर आपल्या, कारण बऱ्याच माझं चुकीचं बोलू शकता, बरोबर. काय रे, आपल्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर सरळ काय रे 1997 दिलेलं आहे. ओके. त्यानंतर पहिल्या महिला लता मंगेशकर संगीत क्षेत्रासाठी 98ला. ओके. आणि हे साहित्यामध्ये पु ल देशपांडे यांना पहिलं महाराष्ट्र भूषण कोणाला मिळाला? पु ल देशपांडे यांना. साहित्य 1997. पहिल्या महिला लता मंगेशकर संगीत 1998. आत्तापर्यंतचे महाराष्ट्र भूषण पुरस्कार बघा, आता लेटेस्ट मधले 24ला राम सुतारजी, त्याच्या अगोदर 23, हे दोनच माहीत असणं गरजेचं आहे खरं तर. ओके. 23 मध्ये अशोक सराफजी, मराठी ॲक्टर, आणि 22 मध्ये अप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळाला. 21 मध्ये आशा भोसलेजी यांना. पण आपला एक थोडा वेगळा पॉईंट लक्षात ठेवा, व्हॉइस ऑफ मीडिया महाराष्ट्र भूषण, म्हणजे व्हॉइस ऑफ मीडिया महाराष्ट्र भूषण कोणाला मिळाला रे? प्रदीप महाजन यांना मिळाला. थोडा वेगळा लक्षात ठेवा. ओके. चला, आता दुसरा पुरस्कार बघूया महाराष्ट्राचा. लोकमान्य टिळक पुरस्कार, म्हणजे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आहे खरं तर, 2025. केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व महामार्ग मंत्री म्हणजे कोणाला मिळाला रे? सध्याचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 नितीन गडकरीजी यांच्याबद्दल मिळाला. त्यांच्याबद्दल सांगायची गरज आहे का रे? रोज बातम्यात ऐकतो आपण, बरोबर. त्यानंतर गडकरी या पुरस्काराचे 43वे मानकरी आहेत. कितवे? 43वे. या पुरस्काराबाबत या पुरस्काराची स्थापना 1 ऑगस्ट 1983ला झाली. कोणत्या? लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची. देणारी संस्था लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट देते, पुणे, आणि स्वरूप काय? 1 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह आणि मानपत्र आहे. या पुरस्काराचे पहिले विजेते कोण आहेत रे? SM जोशी आहेत. कोण? SM जोशी. पहिले SM जोशी. 43वे नितीन गडकरीजी आणि 42वे सुधा मूर्ती. हे दोनच आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे खरं तर. काय रे? 42वे 2024 मध्ये सुधा मूर्तीजी आणि 43वे 2025 नितीन गडकरीजी. लक्षात ठेवायचं ठेवू शकता. 41वे देशाचे पंतप्रधान आहेत म्हणून लक्षात ठेवू शकतो. 2023 नरेंद्र मोदीजी. ओके. लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नितीन गडकरी यांना 43वा, 42वा सुधा मूर्ती, हे लक्षात ठेवू शकता. स्थापना 1 ऑगस्ट 1983. आता महाराष्ट्र सरकारचा आहे. महाराष्ट्र सांस्कृतिक विभागाच्या पुरस्काराची घोषणा 17 एप्रिल 2025 रोजी करण्यात आली. तर वितरण 5 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई या ठिकाणाहून करण्यात आलेलं आहे. बघा, याच्यामध्ये राज कपूर जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला? अनुपम खैर यांना मिळाला. लक्षात ठेवा रे बाबा, जोडाजोडामध्ये वगैरे विचारू शकतात. ओके. जास्त करून यांच्यापेक्षा विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार विचारतात, पण ही माहिती असणं गरजेचं आहे म्हणून दिले. बघा, राज कपूर जीवन गौरव पुरस्कार अनुपम खैर यांना मिळाला. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार काजोल देवगन. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार मुक्ता बर्वेजी यांना मिळाला. बघा, विशेष योगदान पुरस्कार मुक्ता बर्वे. बघा, चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव म्हणला तर कोणाला मिळाला? महेश मांजरेकर. लक्षात ठेवा रे बाबा. छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार विशाल शर्मा यांना मिळालाय 2025. आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार भीमराव पांचाळे यांना मिळाला. हे लक्षात ठेवावं लागेल. ओके. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराचे यंदाचे मानकरी ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे. महत्वाचा रे भाऊ, कोणाला मिळाला बघ? रावसाहेब रंगराव बोराडे यांना. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार विचारतात, बऱ्याच वेळेस विचारलेला प्रश्न. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024 लक्षात ठेवा. तर ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना मिळालाय. ते 14वे मानकरी आहेत. हा पुरस्कार कोण देते रे? मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र सरकार. या पुरस्कारामध्ये 10 लाख रोख रुपये, हे काही जनरल विचारत नाही, हे महत्वाचं आहे. 10 लाख रुपये रोख आणि मानपत्र आणि सन्मान चिन्ह वगैरे. आणि हा पुरस्कार पहिला कोणाला मिळाला रे? 2011 मध्ये पहिल्यांदा
के के ज पुरोहित लक्षात ठेवा. आणि 12वा-22 मध्ये प्राध्यापक चंद्रकुमार नलगे यांना मिळाला. आणि 13वा-23 मध्ये डॉक्टर रवींद्र शोभणे यांना मिळाला आहे. मग आपला काय माहीत पाहिजे रे, रवींद्र शोभणे आणि करे रावसाहेब बोराडे. करे 14वा रावसाहेब बोराडेजी, 13/2023 मध्ये डॉक्टर रवींद्र शोभणे, हे दोन माहीतच पाहिजे आपला. ओके. आणि पहिला कोणाला मिळालाय, पुरोहित यांना 11 मध्ये. कितवे मानकरी आताचे लेटेस्ट 24 मधले रावसाहेब रंगराव बोराडे 14वे. ओके. हां, आता महाराष्ट्राचा म्हणला तर राजश्री शाहू महाराज 2025 पुरस्कार कोणाला मिळाला रे, जब्बार पटेल प्रख्यात चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शक यांना 39वा राजश्री शाहू पुरस्कार मिळाला आहे. आणि हा पुरस्कार 84ला सुरू झाला असून पहिला पुरस्कार भाई माधवराव बागल यांना मिळाला आहे. 38वा म्हणला तर मग पन्नालाल सुराणा यांना मिळाला आहे. ओके. आता राष्ट्रीय स्तरावरले पुरस्कार बघूया. ओके. राष्ट्रीय स्तरावरले पुरस्कार त्यामध्ये पद्म पुरस्कार खूप महत्त्वाचे आहेत. पद्म पुरस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. बघा आता पद्म पुरस्कार 2025 आता भारतानं सध्या दिलं नाही, बरोबर. पद्म पुरस्काराची स्थापना 1954 मध्ये झालेली आहे, हे माहीत पाहिजे. पद्म पुरस्कार म्हणजे देशातलं सर्वोच्च नागरी पुरस्कारापैकी एक आहेत. पद्मविभूषण 3 आहेत पद्म पुरस्कार. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या 3 श्रेणीमध्ये प्रदान केले जाते. हे पुरस्कार विविध विषयामध्ये किंवा कार्यक्षेत्रामध्ये दिले जातात. म्हणजे कोणकोणत्या कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार, उद्योग, वैद्यकशास्त्र, साहित्य, शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हे पुरस्कार दिले जातात. पद्मभूषण पद्मविभूषण कशासाठी दिले जाते, अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी. महत्त्वाचं आहे, अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी दिला जातो. उच्च दर्जाच्या विशिष्ट सेवेसाठी पद्मभूषण, पद्मविभूषण अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी, आणि उच्च दर्जाच्या विशिष्ट सेवेसाठी पद्मभूषण, आणि कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी पद्मश्री. उच्च दर्जाची विशिष्ट सेवा पद्मभूषण, अपवादात्मक विशिष्ट सेवा पद्मविभूषण, आणि कोणतीही विशिष्ट सेवा पद्मश्री दिला जातो. ओके. दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त हा पुरस्कार जाहीर केला जातो. हे पुरस्कार भारताचे राष्ट्रपती दरवर्षी मार्च किंवा एप्रिलमध्ये राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या समारंभात प्रदान करतात. 2025 या वर्षासाठी बघा, सरळ आता 25 विचारू शकतो, आपलं 24 विचारणार नाहीत. राष्ट्रपतींनी किती बघा 139 पद्म पुरस्कार दिलेत. किती रे, हे महत्त्वाचं आहे बघा. किती दिले टोटल, 139 पद्म पुरस्कार. त्यामध्ये मग हे 3 मध्ये कॅटेगरी करा. ओके. त्यामध्ये मग पद्मश्री किती, तनकरे पद्मभूषण किती आणि पद्मविभूषण किती. पद्मविभूषण किती बघा, पद्मविभूषण किती आहेत रे, 7 आहेत, माहीत पाहिजे. पद्मभूषण किती आहेत, 19 आहेत. हे महत्त्वाचं, व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी. आणि किती पद्मश्री 113, माहीत पाहिजे. बघा रे, यामध्ये 7 पद्मविभूषण व्ही हे महत्त्वाचं आहे ना, अपवादात्मक आणि विशिष्ट. त्यानंतर पद्मभूषण आणि करे कोणत्याही क्षेत्रामध्ये जास्त वाढणार 113 म्हणायचे समावेश आहे. पुरस्कार विजेत्यापैकी 23 महिला आहेत आणि या यादीमध्ये. परदेशी आणि NRI वगैरे जे म्हणला तर ते 10 व्यक्ती आहेत आणि 13 मरणोत्तर आहेत, विचारू शकतात हे पण. ओके. आता पद्मविभूषण बघू, 7 पद्मविभूषण 7 बघू आपण. ओके. जनरली काय रे, आता हे महाराष्ट्राच्या कुठल्याही व्यक्तीला पद्मविभूषण व्ही वाला भेटलं नाही. कुठला भेटलाय का रे, दाखवा नाही. पण आपण आता काय रे, आपल्याला हे माहीत पाहिजेत का रे, शारदा सिन्हा जे आहेत ते माहीत पाहिजे. मरणोत्तर जरी मिळाला असला का रे, शारदा सिन्हा आहे ना, कला क्षेत्रामध्ये आहेत. हे काय रे, कुठल्या जटपूजा वगैरे ते बिहारमध्ये, का रे बिहार की कोकिळा म्हणून ओळखलं जाते. कोणाला, शारदा सिन्हा, बिहारची कोकिळा, बिहारचे आहेत ते, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, बिहारची कोकिळा म्हणून. दुव्वूर नागेश्वर रेड्डी औषध तेलंगणा, लक्षात ठेवा. रेड्डी सगळे तेलंगणा आंध्र प्रदेश तिकडे असतात, म्हणजे ते लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाते. न्यायमूर्ती जगदीश सिंह खेर चंदीगड. कुमुदिनी रंजनीकांत लखिया गुजरात. त्यानंतर काय रे, लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम कला क्षेत्रामध्ये कर्नाटक. लक्ष्मीनारायण असं काही नावं तिकडे जनरल तिकडेच असतात. MT वासुदेवन नायर वियर केरळचे आहेत, तुम्हालाही माहीत आहे. ओके. नारायण गुरु वगैरे तिकडे गेलात तरी बरोबर. ओसामू सुझुकी, आता सुझुकी वगैरे हे काय आपले वाटत नाहीत. म्हणजे आता तुम्हाला पद्मविभूषणमधलं हे महत्त्वाचे 2 व्यक्ती महत्त्वाचं लक्षात ठेवा. व्यापार आणि उद्योग हे जपानचे आहेत आणि हे भारताबाहेरच्या व्यक्तीला दिले म्हणून जपान, लक्षात ठेवा. ओसामू सुझुकी मरणोत्तर, सुझुकी गाडी जपानची, लक्षात ठेवण्यासाठी व्यापार आणि उद्योग. ओके. बाकी तुम्ही नॉर्मल वाचून घ्या.
पद्मविभूषण 19 आहेत. मी तुम्हाला काय रे याच्यामध्ये महाराष्ट्राचे तेवढं लक्षात ठेवा. ओके, बाकी काही असं तुम्हाला लक्षात ठेवावं अशी काही गरज नाही. महाराष्ट्राचं मनोहर जोशी असतील, त्यानंतर महाराष्ट्र कुठं आहे रे बाबा, शेखर कपूर असतील. ओके, पण तुम्हाला आता हे नॉर्मल वाचून घ्या रे बाबा, असं काही म्हणजे प्रत्येक माहीत असं काही गरज नाही. बघा आता पद्मभूषण 19 लोक आहेत, मी 19 सगळे घेतलेत, महत्वाचं. ओके, सूर्यप्रकाश सगळे तुम्हाला लक्षात ठेवायची काही गरज नाही. बघा ए सूर्यप्रकाश साहित्य आणि शिक्षण पत्रकारिता कर्नाटकचे आहेत ते, मग कुठले आहेत विचारतात किंवा मग त्यांचं क्षेत्र विचारतात. ओके, अनंतनाग कला कर्नाटक, बिबेक देबरॉय विचारू शकतात. मी तिथं विचारू शकतात म्हणतो ना, ते चांगलं करा. साहित्य आणि शिक्षण दिल्लीचे आहेत ते. जतीन गोस्वामी कला आसाम, जोस चाको पेरिया पुरम औषध केरळ, कैलाशनाथ दीक्षित पुरातत्वशास्त्र, हे असे विचारतात. बघा कोणतं क्षेत्र आहे यांचं, का रे कैलाशनाथ दीक्षित विचारतील. ओके, एनसीडी दिल्लीची जरी असले तर त्यांचं विचारू शकतात, वेगळं आहे काहीतरी. मनोहर जोशी माहित आहेत, मनोहर जोशी महाराष्ट्राचे माहित पाहिजे आपला महाराष्ट्र. पद्मभूषण 1 मिळाला महाराष्ट्राला, का रे 2 मिळाले, सॉरी सार्वजनिक व्यवहार आणि महाराष्ट्र. ओके, आणि पद्मविभूषण 1 पण मिळालं नाही. त्यानंतर काय रे नल्ली कोप्पर स्वामी चट्टी तमिळनाडू, चट्टी बिट्टी म्हणलं तिकडे तमिळनाडू, रेड्डी म्हणलं का रे तेलंगणा, लक्षात ठेवा. व्यापार उद्योग. नंदमुरी बालकृष्णन कला आंध्र प्रदेश, PR श्रीजेश क्रीडा केरळ, हां क्रीडा एक लक्षात ठेवा रे बाबा, क्रीडा क्षेत्रामध्ये. ओके, PR श्रीजेश. ओके, केरळ, त्यांचा कुठला क्रीडा प्रकार आहे ते लक्षात ठेवायचं तर चांगलंच आहे. पंकज पटेल व्यापार उद्योग गुजरात, पंकज उदास महाराष्ट्राचे 3 आहेत रे, सॉरी पंकज उदास महाराष्ट्राचे आहेत. पंकज उदास कला क्षेत्र महाराष्ट्रात तर माहीतच पाहिजे रे. ओके, 3 काय 4 आहेत, सॉरी 3च आहेत. राम बहादूर राय साहित्य आणि शिक्षण पत्रकारिता उत्तर प्रदेश, साध्वी ऋतभरा सामाजिक कार्य उत्तर प्रदेश, S अजित कुमार कला तमिळनाडू, शेखर कपूर कला महाराष्ट्र. ओके, आणि शोभना चंद्रकुमार कला तमिळनाडू, सुशील कुमार मोदी लक्षात ठेवा रे, सुशील कुमार मोदी सार्वजनिक व्यवहार बिहार, आणि विनोद धाम विज्ञान आणि अभियांत्रिकी युनायटेड स्टेट्स अमेरिका. म्हणून हे वेगळं लक्षात ठेवावं लागेल. बघा महाराष्ट्राचे पहिले 3 लक्षात ठेवा बरं. 3 महाराष्ट्राचे पहिले कोण, शेखर कपूर, पंकज उदास आणि काय रे बाबा कुठले महाराष्ट्राचा अजून कोण आहे, मनोहर जोशी, बरोबर. आणि मग हे एक लक्षात ठेवा, पुरातत्वशास्त्र कुणाचं, कैलासनाथ दीक्षित, आणि बिबेक देबरॉय एक लक्षात ठेवा, साहित्य शिक्षण दिल्लीचे वगैरे. ओके, मग बाकी काय रे, एक युनायटेड स्टेट्सचं कोण आहे बाबा, काय विनोद धाम एक लक्षात ठेवा. ओके, दॅट्स इट. आता पद्मश्री 113 लोकांना दिलंय, मग 113च्या 13 लक्षात ठेवायचं का, काही गरज नाही, फक्त महाराष्ट्र लक्षात ठेवा. कोण कोण रे, अच्युत रामचंद्र पालव कला क्षेत्र, श्रीमती अरुंधती भट्टाचार्य व्यापार उद्योग, अशोक लक्ष्मण सराफ कलाकार आहेत ते. ओके, श्रीमती अश्विनी भिडे देशपांडे कला, चैत्राम देवचंद्र पवार सामाजिक कार्य, श्रीमती जसपिंदर नरुला कला, मारुती भुजंगराव चितमपल्ली आता विचारला राज्यसभेला, बरोबर, साहित्य आणि शिक्षण, राणेंद्र भानू मुजुमदार कला. आता हे एक वेगळं पॉईंट आहे बघा सर. ओके, शेती आहे विचारू शकतात, मग कोण, सुभाष खेतूलाल शर्मा शेती लक्षात ठेवा विचारू शकतात. वासुदेव कामत कला, विलास डांगरे औषध, दॅट्स इट, एवढं लक्षात ठेवा. आता हे किती दिलेत रे तुम्हाला, कमी दिलेत का नाही, म्हणजे का महाराष्ट्राचे आहेत तेवढेच दिलेत, महाराष्ट्रात जेवढे आहेत किती 10-11 जे काही आहेत. ओके, आणि त्यानंतर बघा इतर पद्मश्री म्हणला तर हरविंदर सिंग जे आहेत तर पद्मश्री प्राप्त करणारे पहिले तिरंदाज आहेत लक्षात ठेवा. आणि क्रीडा क्षेत्रातले मला सत्यपाल सिंह पॅरा ॲथलेटिक्स प्रशिक्षक आहेत, R अश्विन क्रिकेट क्षेत्र, फुटबॉलमधले विजयन आहेत. ओके, आता ज्ञानपीठ पुरस्कार बघूया आपण. ज्ञानपीठ पुरस्कार, ओके, ज्ञानपीठ पुरस्कार 2024 कोणाला मिळाला रे, 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2024 विनोद कुमार शुक्ला यांना मिळालाय. कोणाला, विनोद कुमार शुक्ला यांना मिळालाय. हिंदी लेखकाला मिळालाय. कोणत्या, हिंदी, आतापर्यंत सर्वात जास्त हिंदीमध्येच मिळालेत. ओके, हिंदी लेखकाला मिळालाय ज्ञानपीठ पुरस्कार. हा जरी ज्ञानपीठ पुरस्कार साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार मानत असला तरी हा भारत सरकार दिला जात नाही. मला वाटते टाइम्स ग्रुपचे, बरोबर ना, साऊ जैन जे काय ज्ञानपीठ तर्फे दिला जातो. ओके, म्हणून हा भारत सरकारच नाही सर, भारत सरकारचा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे मग साहित्य क्षेत्रातला, तो साहित्य अकादमी पुरस्कार आहे, हे लक्षात ठेवा. ओके, हा पुरस्कार मिळवणारे छत्तीसगडमधील पहिले लेखक ठरलेत. बघा लक्षात ठेवा, हे छत्तीसगडचे आहेत. पहिले लक्षात ठेवा, विनोद कुमार शुक्ला कुठले आहेत, छत्तीसगडचे आहेत. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित हिंदी भाषेतले मात्र 12वे लेखक आहेत, कारण आतापर्यंत हिंदीमध्ये जास्त मिळालेत, बरोबर. हिंदी लेखक कितवे आहेत, 12वे आहेत. त्यांचा जन्म कुणाचा, विनोद कुमार शुक्ला यांचा जन्म 1937 मध्ये 1 जानेवारी 37 मध्ये छत्तीसगडमधील राजनांदगाव या ठिकाणी झाला. दीवार में एक खिडकी रहती थी,
ही कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 99 मध्ये मिळाला आहे. महत्त्वाचं आहे बघा, जरी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे पण साहित्य अकादमी पुरस्कार कधी मिळाला? 1999 मध्ये. कोणत्या कादंबरीला? दीवार में एक खिडकी रहती थी. 2021 मध्ये साहित्य अकादमी फेलोशिप मिळाली त्यांना. आणि पेन नाबाकोह आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2023 देखील मिळाला त्यांना. बघा कोणकोणते पुरस्कार मिळाले पुन्हा एकदा बघा. विनोद कुमार शुक्ला यांना दीवार में एक खिडकी रहती थी या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 99 ला मिळाला. त्यानंतर 21 मध्ये साहित्य अकादमी फेलोशिप मिळाली आणि पेन नाबाकोह आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2023 ला मिळाला. ओके, त्यांची काही पुस्तकं माहीत असणं गरजेचं आहे कारण ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे साहित्यासाठीचा. मग पुरस्कार त्यांची काय कादंबरी किंवा कविता संग्रह माहीत पाहिजेत. नौकर की कमीज कादंबरी आहे. खेलेगा तो देखेंगे कादंबरी. लगभग जय हिंद कविता संग्रह. पेड़ पर कमरा कथा संग्रह. महाविद्यालय कथा संग्रह. सब कुछ होना बचा रहेगा हे त्यांचा कविता संग्रह. लक्षात ठेवा रे बाबा. ओके, ज्ञानपीठ पुरस्कार बाबत जर बघितलं कारण आता कोणाला मिळाला हे माहीत असायची गरज आहे. बरोबर, 24 मध्ये कोणाला मिळाला? विनोद कुमार शुक्लाजी. कुठलाही छत्तीसगडचे आहेत. ते हिंदी लेखक आहेत. कितवे? 12वे लेखक आहेत. त्यांचा जन्म कुठं झाला? मग छत्तीसगडमधल्या राजनांदगाव, छत्तीसगड हे लक्षात ठेवा. आणि त्यांना कोणतं पुरस्कार मिळाला? साहित्य अकादमी 99 मध्ये दीवार में एक खिडकी रहती थी. त्यानंतर काय रे साहित्य अकादमी फेलोशिप मिळालं 21 ला. पेन नाबाकोह आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2023 मध्ये मिळाला. त्यांची पुस्तकं माहीत पाहिजे. नौकर की कमीज, खेलेगा तो देखेंगे, लगभग जय हिंद, पेड़ पर कमरा, महाविद्यालय, सब कुछ होना बचा रहेगा. आता ज्ञानपीठ पुरस्काराबाबत इतर बघूया. स्थापना 61 मध्ये झाली पण 65 पासून दिला जातो. पहिला पुरस्कार कोणाला दिला रे? पहिला पुरस्कार कोण सांगते? जी शंकर कुरूप यांना. बरोबर, ठीक आहे, बघू आपण. हा पुरस्कार सर्वोच्च भारतीय साहित्य पुरस्कार जरी मानला असला किंवा साहित्यामधला सर्वोच्च भारतीय पुरस्कार मानला तरी भारत सरकार मात्र हे देत नाही. कोण देते रे? भारतीय ज्ञानपीठ मार्फत दिला जातो. तो साऊ जैन कुटुंब यांनी स्थापन केलंय. कोण आहे ते? टाइम्स ग्रुपचे प्रमुख. ओके, आणि हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही. किती भाषेमध्ये दिला जातो रे? भारतीय संविधानातील 22 भाषा आणि इंग्रजी भाषामध्ये हा पुरस्कार दिला जातो. पण सिंधी भाषेत अजूनही एकालाही दिला गेला नाही. बघा, जरी 22 भाषेपैकी एक सिंधी असली तरी सिंधी भाषेमध्ये अजूनही एकालाही पुरस्कार मिळालेला नाही. कोणत्या भाषेमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही? कोणत्या भाषेत मिळाला नाही सर? सिंधी. या पुरस्कारामध्ये हे काही विचारत नाहीत पण लक्षात ठेवा 11 लाख रुपये सरस्वती प्रतिमा आणि सन्मानपत्र दिले जाते. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला हे महत्त्वाचे आहेत बघा. कारण इतिहास आहेत परी माहीत पाहिजे. 65 ला मल्याळम लेखक जी शंकर कुरूप यांना मिळाला. पहिली महिला ज्ञानपीठ 76 मध्ये बंगाली कादंबरीकार आशा पूर्णादेवी यांना मिळाला. पहिली हिंदी मानकरी सुमित्रानंदन पंत 68 ला मिळाला त्यांना. आणि 2018 मध्ये हा पुरस्कार पहिल्यांदाच अमिताभ घोष यांना इंग्रजी साहित्यासाठी पहिल्यांदा कोणाला मिळाला? अमिताव घोष. ओके, कधी? 2018 मध्ये. आणि हिंदी भाषेला सर्वाधिक आतापर्यंत 12 वेळा मिळाला. 12वे कोण आहेत मग? विनोद शुक्ला जे आताचे आहेत तेच. ओके, मग आता 57 आत्ताचा मिळाला कितवा आहे रे? 59वा आहे. मग आपला मागचे 1 किंवा 2 माहीत पाहिजे. मग 57वा ज्ञानपीठ पुरस्कार 2022 22 आणि हे 23 आहे आणि हे 24 आहे. लक्षात ठेवा रे बाबा. 57वा ज्ञानपीठ ते 22 मध्ये दामोदर मावजो या कोकणी भाषेतील लेखकाला मिळाला. म्हणून हे कधी विचारू शकतात कारण महाराष्ट्राच्या रिलेटेड आहे. तर 23 मध्ये गुलजार आणि काय रे जगद्गुरू रामभद्राचार्य. आता गुलजारला उर्दूमध्ये आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना संस्कृत भाषेमधलं लेखनास मिळालं. आणि 59वा 2024 मध्ये विनोद कुमार शुक्ला यांना हिंदी भाषेसाठी मिळालं. बरोबर. आणि मराठी भाषेचे म्हणलात तर काय विष्णू सकाराम खांडेकर यांना ययाती आतापर्यंत किती मिळालेत? 4 मिळालेत. विष्णू सकाराम खांडेकर यांना पहिल्यांदा मिळाले ययाती या कादंबरीसाठी 74 मध्ये. विष्णू वामन शिरवाडकर यांना विशाखासाठी काव्यसंग्रह 87 ला. आणि 38वा म्हणजे एकूणातला 38वा आहे तो गोविंद विनायक करंदीकर यांना अष्टदर्शनी यासाठी काव्यसंग्रहासाठी 2003 ला. आणि बालचंद्र नेमाडे यांना हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ. बरोबर, हिंदू या कादंबरीसाठी करे 2014 ला. ओके, आता साहित्य अकादमी पुरस्कार 2024. साहित्य अकादमीचे वेगवेगळे पुरस्कार आहेत बघा. साहित्य अकादमीचे आपण सगळे बघूया. ओके, मग साहित्य अकादमी हा पुरस्कार भारतीय राज्यघटनेतील 8व्या परिशिष्टामध्ये किती भाषेत दिला जातो रे? 24 भाषेत. बघा, आपल्या भारताच्या 8व्या परिशिष्टात किती भाषा आहेत? 22 आणि +2 कोणते? राजस्थानी आणि इंग्रजी. बघा, मग हा 22 प्लस राजस्थानी आणि काय इंग्रजी अशा 24 भाषेसाठी दिला जातो. पण यावर्षी बंगाली भाषा वगळता म्हणजे यावर्षी किती भाषेत दिला रे? 23 भाषेमध्ये. कोणत्या भाषेत दिला नाही? बेंगॉली. हे माहीत पाहिजे. साहित्य अकादमी पुरस्कार मग त्याच्यामध्ये बाल साहित्य पुरस्कार वेगळा, अनुवादक पुरस्कार वेगळा, ते बघू आपण. युवा पुरस्कार वेगळा. पण आता हे मेन कोणता आहे? साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला बघूया. साहित्य बघू आता. या पुरस्काराची स्थापना कधी झाली? 54 मध्ये. तरी सुरुवात 55 ला. लक्षात ठेवा. ओके, हे मात्र पुरस्कार
बघा भारत सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे हा. भारत सरकार स्वतः देते. भारत सरकारमार्फत दिला जाणारा सर्वोच्च साहित्य पुरस्कार आहे. 23 भाषेतील साहित्यिक व पुरस्कार लक्षात ठेवणं खूप अवघड आहे, बरोबर ना? आपण फक्त काय करूया, मराठी भाषेतला आणि कोकणी भाषेतला लक्षात ठेवू. बघू आपण मराठी भाषेतील विजेते कोण आहेत रे सध्या? सुधीर रसाळ यांना विधानचे गद्यरूप या पुस्तकासाठी, कोणते? विधानचे गद्यरूप या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 मिळाला. कोण आहेत लेखक? कोण मराठी भाषेतले साहित्य अकादमी पुरस्कार 2024 मिळालेले? कोणते? सुधीर रसाळ. कोण आहेत? सुधीर रसाळ. विधानचे गद्यरूप. कोणाचे? विधानचे गद्यरूप मराठी समीक्षासाठी ते. ओके, पुस्तकासाठी मिळालाय 24चा. आणि कोकणी भाषेतील लक्षात ठेवा पुरस्कार रंग तरंग निबंध संग्रह आहे. कोणाचा आहे? मुकेश थळी यांचा. रंगतरंग काय विचारतील म्हणजे लक्षात ठेवा का रे, साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कोणाला मिळाला? मराठी भाषेसाठी कोण आहेत विजेते? सुधीर रसाळ. विधानचे गद्यरूप या पुस्तकासाठी. बघा हे दोन माहीत पाहिजे हा. त्यानंतर काय रे, कोकणी भाषेसाठी रंगतरंग निबंध संग्रहासाठी मुकेश थळी यांना. ओके, आणि पहिले मराठी विजेते लक्ष्मण शास्त्री जोशी 55चे. आणि 23ला कोणाला मिळाला हे माहीत पाहिजे. मराठी 23मध्ये कृष्णा खोत यांच्या रिंगाण या याच्यासाठी. आणि 24मध्ये सुधीर रसाळ विंदांचे गद्यरूप या मराठी समीक्षा पुस्तकासाठी. ओके, आता युवा साहित्य पुरस्कार 2025चा आहे हा. ओके, मराठी भाषेतील पुरस्कार खोल खोल दुष्काळ डोळे. खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीसाठी प्रदीप कोकरे कोल्हापूर यांना मिळालाय. बघा युवा साहित्य पुरस्कार कोणाला मिळाला 25चा? तर मराठी भाषेतील पुरस्कार खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीसाठी प्रदीप कोकरे कोल्हापूर यांना मिळाला. कोकणी भाषेसाठी कोणाला मिळाला? गाव गाथा या पुस्तकाला कोणाचा? ग्लिनिस डायस यांना मिळाला. ग्लिनिस डायस महत्वाचा आहे. आणि सिंधी भाषेसाठी मंथन बचानी, आता मुंबई म्हणून यांना पांदी अडो कविता संग्रहासाठी युवा साहित्य पुरस्कार मिळाला. बघा मराठी भाषेसाठी कोणाला मिळाला? प्रदीप कोकरे. कोणती आहे कादंबरी? खोल खोल दुष्काळ डोळे. कोकणी भाषेची कोणता ग्रंथ त्यांचा? गावगाथा. ग्लिनिस डायस यांना मिळाला. सिंधी भाषेसाठी मंथन बचानी यांना पांदी अडो कविता संग्रहासाठी युवा साहित्य पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार 24 प्रमुख भाषेसाठी दिला जातो. म्हणजेच घटनेतल्या 8व्या परिशिष्टामध्ये जे काय 22 भाषा आहेत आणि राजस्थानी आणि इंग्रजी यासाठी दिला जातो. या पुरस्काराची स्थापना 11 मध्ये करण्यात आली. कोणत्या? युवा साहित्य पुरस्काराची. ओके, आणि या पुरस्कारामध्ये ताम्रपट आणि 50,000 रुपये रोख दिले जातात. युवा पुरस्कार म्हणजेच कोण रे? 35 वर्षाखालील. युवा पुरस्कार म्हणजे कोणाला म्हणायचं? जो 35 वर्षाखालील आहे लेखक त्याला आपण काय म्हणायचं? युवा म्हणायचं. ओके, आता ज्यानं परिषदेनं 35 वर्षाखाली आहे, बरोबर ना सर? 35 वर्षाच्या खाली आहे त्याला युवा म्हणायचं या पुरस्कारानुसार. ज्यानं 35च्या वर गेलाय तो युवा नाही. आता तुम्ही किती जण हा बघा आता बाबा, तुम्ही युवा आहात का सर? यानुसार मी युवा राहिलो नाही. आता याच वर्षी मी क्रॉस केलंय. यापूर्वीचे युवा साहित्य पुरस्कार विजेते बघा 2021 मध्ये काळे करडे स्ट्रोक्स या साहित्य कृतीसाठी प्रणव सुखदेव यांना मिळाला. जनरली 23 लक्षात ठेवलं तरी चालते. 23 आणि 24 एवढं पाठीमागे जायची गरज नाही. बघा तुमचं टार्गेट काय पाहिजे रे? जास्तीत जास्त हे दोन. बघा हे लक्षात घ्या रे तुमचं टार्गेट. पण मी सांगतो इथून, पण तुम्ही युवा साहित्य पुरस्कार हे दोनच माहीत असणं गरजेचं आहे. 2022 मध्ये मी संदर्भ पोकारतोय या साहित्य कृतीसाठी पवन नालट यांना मिळाला. मराठी सगळ्या. 23 मध्ये स्वतःविरुद्ध उभं करताना साहित्य कृतीसाठी विशाखा विश्वनाथ यांना मिळाला. आणि 2024 लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उसवन या साहित्य कृतीसाठी देविदास सौदागर यांना मिळाला. आणि 2025 मध्ये प्रदीप कोकरे यांना खोल खोल दुष्काळ डोळे. आता यावर्षी खूप पाऊस पडला ना सर. हो, खोल खोल दुष्काळ डोळे म्हणायचं यावर्षी 25ला. प्रदीप कोकरे 25. ओके, हे दोन लक्षात ठेवा रे बाबा, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बाल साहित्य पुरस्कार 2025 मराठी भाषेसाठी आभाळ माया या कविता संग्रहासाठी. बघा बाल साहित्य पुरस्कार कोणाला मिळालाय? मराठी भाषेसाठी आभाळ माया या कविता संग्रहासाठी. कविता संग्रह आहे हे लक्षात ठेवा रे. सुरेश सावंत यांना मिळाला. आणि कोकणी भाषेसाठी बेलाबाईचो शंकर आणि हायर कान्यो. बेलाबाईचो शंकर आणि हायर कानो या साहित्य कृतीला नैना आडारकर
यांना मिळाला. बघा लक्षात ठेवा रे. मराठी भाषेसाठी बाल साहित्य पुरस्कार 2025 आभाळ माया कविता संग्रहासाठी सुरेश सावंत यांना मिळाला. कोकणी भाषेसाठी बेलाबाईचो शंकर आणि हायर कान्यो या साहित्य कृतीला नैना आळारकर यांना मिळाला. ओके. बाल साहित्य पुरस्कार बाबत म्हणला तर 24 प्रमुख भाषेसाठी दिला जातो. हा पुरस्काराची स्थापना 2010 मध्ये झाली असून त्यामध्ये देखील ताम्रपट आणि 50,000 रुपये रोख दिले जातात. यापूर्वीचे पुरस्कार बाल साहित्य पुरस्कार 2023 छंद देई आनंद या साहित्य कृतीसाठी एकनाथ आवाड यांना मिळाला होता. आणि 24 मध्ये समशेर आणि भूत बंगला या साहित्य कृतीसाठी भारत सासने यांना मिळाला. 24 आणि 25 लक्षात चालते. 24 मध्ये समशेर आणि भूत बंगला या साहित्य कृतीसाठी बाल साहित्य पुरस्कार भारत सासने यांना मिळाला. आणि बाल साहित्य पुरस्कार 2025 मात्र मराठी भाषेसाठी आभाळ माया. कोणती माया? आभाळाची माया. 25 मध्ये खूप पाऊस झाला म्हणायचं, आभाळ माया म्हणायचं. कविता संग्रहासाठी सुरेश सावंत यांना मिळालाय. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुरो. ओके. आणि खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे साहित्यामधला. ओके. आता साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार. अनुवाद हे काय बघितलं आपण? हे बाल पुरस्कार बघितलाय. ए बाबा, याच्या अगोदर कोणता बघितला? हे युवा पुरस्कार बघितलाय. आणि हा कोणता आहे रे? हा साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार आहे. ओके. आता अनुवाद पुरस्कार बघा. हा पुरस्कार 21 भाषेतील विजेत्यांना देण्यात आला यावर्षी. मराठी भाषेतील विजेते कोण आहेत? पहिलं मराठी भाषेतले महत्वाचं आहे. मराठी भाषेतील विजेते 24, हे 24चा आहे. साहित्य अकादमी आणि हे 24चे आहेत. बाकी दोन्ही काय रे? 25चे आहेत. बाल, युवा जे काय असेल. मराठी भाषेतील विजेते सुदर्शन आठवले द डिफिकल्ट ऑफ बीइंग गुड या अनुवादासाठी. कोणत्या? द डिफिकल्ट ऑफ बीइंग गुड या अनुवादासाठी त्यांना साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार मिळाला. हे कुणाचं पुस्तक आहे मग? डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड. गुरुचरणदास लिखित. कोण लिहिलेलं आहे? गुरुचरणदास लिहिलेलं आहे. इंग्रजीतलं पुस्तक आहे. अनुवादासाठी म्हणजे कोणतं पुस्तक अनुवाद केलं विचारतील ना मग. द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड या पुस्तकाचं कार्य मराठीत अनुवाद कोणी केला? सुदर्शन आठवले यांनी केला. मग कोणते पुस्तक? द डिफिकल्ट ऑफ बीइंग गुड या पुस्तकासाठी सुदर्शन आठवले यांना मराठीचा कार्य अनुवादक पुरस्कार मिळाला 2024चा. ओके. साहित्यिक समीक्षेचा मराठी अनुवाद केला. ओके. कोणाचं पुस्तक आहे मग? द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड, गुरुचरणदास लिखित. ओके. मग 23 मधलं लक्षात ठेवा. 24चा आता असेल तर अभय सदावर्ते यांनी ब्राह्मोस एका अज्ञात संशोधन यात्रेची यशोगाथा. यशोगाथा लक्षात ठेवा. यशोगाथा संशोधन यात्रेची यशोगाथा 23 त्या अनुवादासाठी दिलाय. कुणाला? अभय सदावर्ते यांना. ओके. साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 89 मध्ये स्थापन झालाय. कधी? 89 मध्ये. आणि 24 भाषेसाठी दिला जातो. पहिले मराठी विजेते कोण आहेत रे? उमा कुलकर्णी. वंशवृक्ष या साहित्य कृतीसाठी देण्यात आला होता. ओके. आता बघा बाकी बघूया. आता बाकी इतर साहित्य अकादमीचे सगळे लेकर संपले बरोबर सगळे. त्यानंतर बघा के बिर्ला फाउंडेशन तर्फे. आता मी एकदम कमी मत तुम्हाला घेतलं हे कारण व्यास आणि सरस्वती सन्मान जे आहे एकदम दोन्ही पण काय के बिर्ला फाउंडेशन देते. के बिर्ला फाउंडेशन तर्फे दिले जाणारे सरस्वती सन्मान आणि व्यास सन्मान 2024 मध्ये कोणाकोणाला 25 मध्ये आलं नाही बघा. 24 मधलेच आहेत. ओके. 24वा व्यास सन्मान 2024 सूर्यबाला या हिंदी लेखिका उत्तर प्रदेश यांच्या कौन देश को वासी साहित्य कृती कोणती आहे? कौन देश को वासी वेणू की डायरी. वेणू की डायरी या 2018 मध्ये प्रकाशित केलेल्या कादंबरीला. कादंबरी काय नाव आहे? कौन देश के वासी वेणू की डायरी या कादंबरीसाठी 34वा व्यास सन्मान सूर्यबाला या हिंदी लेखकाला उत्तर प्रदेशच्या सूर्यबाला. ओके. यांना दिलाय. म्हणजे याचा अर्थ व्यास सन्मान कोणाला मिळाला आहे? सूर्यबाला यांना. ओके. सूर्यबाला यांना. हिंदी लेखिका आहेत. ओके. उत्तर प्रदेश. कोणता आहे त्यांचं कादंबरी? कौन देश को वासी वेणू की डायरी. आणि 34वा सरस्वती सन्मान 2024 कोणाला मिळाला आहे? सद्गुरू भद्रेशदास स्वामी नांदेडचे. नांदेड महाराष्ट्र. बघा रे. सरस्वती सन्मान 2024 सद्गुरू भद्रेशदास स्वामी नांदेड महाराष्ट्र जन्म असणाऱ्या स्वामीनारायण सिद्धांत सुधा या संस्कृत साहित्याला मिळाला. त्यांचं कुठला आहे साहित्य कोणतं आहे? स्वामीनारायण सिद्धांत सुधा या संस्कृत साहित्याला काय मिळाला आहे? 2024चा सरस्वती सन्मान मिळाला आहे महाराष्ट्राला म्हणून लक्षात ठेवू शकता. ओके. त्यानंतर इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 मिशन बॅचेलेट चिलीच्या माजी अध्यक्ष आहेत मिशन बॅचेलेट यांना देण्यात आलाय. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 कोणाला मिळाला विचारू शकतात? इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 मिशेल
मिशेल बॅचेलेट यांना, चिलीच्या जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना मिळालं, माजी राष्ट्राध्यक्ष अध्यक्ष बॅचेलेट यांनी UN वुमनच्या पहिल्या संचालक आणि UN हाय कमिशनर फॉर ह्युमन राईट्स म्हणून काम केले. त्यांनी चिलीच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून 6 ते 10 आणि 14 ते 18 दरम्यान काम केलं. विचारू शकतात इंदिरा गांधी शांती पुरस्कार कोणाला मिळाला, जनरली ही माहीत पाहिजे. काय विचारतील, मिशेल बॅचेलेट, मग हे कुठले आहेत, चिलीचे आहेत. ओके, एवढंच, याच्या पलीकडे जास्त विचारणार नाहीत. जागतिक स्तरावरले पुरस्कार बघूया. ओके सर, बघा आता आपण राज्य पुरस्कार आणि राष्ट्रीय पुरस्कार बघितले. आता याच्या पुढे आपण जागतिक पुरस्कार आणि काय रे कुठले चित्रपट पुरस्कार आणि जागतिक पुरस्कारानंतर आपण चित्रपट पुरस्कार घेतलाय तुम्ही, काय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, आपण चित्रपट आणि क्रीडा वेगळं केले, बरोबर. त्यामुळं ते पुढं होतील, आता गडबड करू नको. सर राष्ट्रीय एवढेच का, तसं गडबड करू नको. महत्त्वाचे सगळे पुरस्कार आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, आता बघूया चला काय जागतिक पुरस्कार, जागतिक स्तरावरले पुरस्कार बघूया. आता नोबेल पुरस्कार महत्त्वाचा आहे. ओके, आता जागतिकचे पण आपण काय केले हो, याचे जे काय म्हणतात चित्रपटाचे आहेत ते वेगळेच ठेवलेत. ओके, नंतर बघूया शेवटी आपण. मग आता नोबेल पुरस्कार 2025. आता बघा इथं नोबेलमध्ये काय करणं गरजेचं आहे पहिले सांगतो. नोबेलमध्ये काय रे शांतता आणि काय रे साहित्य, हेच डिटेल बघायचं. बाकीच्यांची केवळ नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा, बाकी काही नाही, बरोबर. इथले तर नावं लक्षात ठेवायचेच आणि सोबत काय रे त्या व्यक्तीबद्दल काय रे माहिती असणं गरजेचं आहे. बघूया आपण आता रसायनशास्त्रातील नोबेल. सुसुमू किटागावा, नाव कसं आहे हो सर, सुसु आणि मू, सुसुमू किटागावा, जपान. किट आले गावाला जाय, जपान. रिचर्ड रॉबसन, ऑस्ट्रेलिया. ओमर एम याघी, अमेरिका. अमेरिकेचे लय असतात बरं का. यांनी शोध काय लावला, धातू सेंद्रिय चौकटीच्या विकासासाठी, म्हणजे धातूच्या सेंद्रिय चौकटीच्या विकासासाठी त्यांना रसायनशास्त्रातलं नोबेल मिळालं आहे. कशासाठी मिळालं ते पण दिले मी तुम्हाला. ओके, बघ कोणाकोणाला मिळाला आहे, सुसुमो किटागावा, रिचर्ड रॉबसन. ओके, सुरिओ म्हणायचं काय रे, सुरिओ लक्षात ठेवण्यासाठी. ओके, भौतिकशास्त्रातले बघा 2025 मधले जॉन क्लार्क, ब्रिटन. मिशेल डेव्हरेट, अमेरिका. जॉन एम मार्टिनेस, बघा जॉन क्लार्क, मिशेल, त्यानंतर काय मार्टिनेस, हे काय ब्रिटन, अमेरिका. हे जरी ब्रिटनला जन्म झाला तरी ते अमेरिकेचेच काय अमेरिकेमध्येच वास्तव्य करतात. ओके, लक्षात ठेवते. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये मायक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग आणि एनर्जी क्वांटायझेशनच्या शोधासाठी यांना भौतिकशास्त्रात नोबेल कोणाला मिळालं हे विचारतील बरं का. कोण कोण माहीत पाहिजे मग, जॉन क्लार्क, मिशेल एच डेव्हरेट आणि जॉन एम मार्टिनेस. ओके, त्यानंतर नेक्स्ट वैद्यकशास्त्राचे नोबेल तिघाला मिळाला आहे. तिघही कार्य जवळ 2 अमेरिकेचे आणि 1 जपानचे आहेत बघा. मेरी ब्रुको, त्यानंतर कार्य फ्रेंड रॅम्सडेल, त्यानंतर कार्य शिमोन साकागुची. नाव कशी आहेत रे, शिमोन साकागुची, फ्रेंड रॅम्सडेल आणि मेरी ब्रुको. अमेरिका, जपान. अर्थशास्त्राचे नोबेल 2025 लक्षात ठेवा. जोएल मोकीर, अमेरिका. फिलिप आघियन, फ्रान्स आणि पीटर हॉविट, कॅनडा. हे तुम्हाला ट्रिकद्वारे लक्षात ठेवा बरं का. हे मग यांची फक्त नावं लक्षात ठेवला तरी सफिशियंट आहे. कुठं ना कुठं नोबेलवर प्रश्न येतो म्हणजे येतोच. आता महत्त्वाचं कोण आहे रे, हे लेकर महत्त्वाचे, साहित्याचे नोबेल. ओके, 25 कोणाला मिळालं रे, नाव घ्यायला पण अवघड आहे सर, आहे का नाव, एवढं अवघड आहे. शांततेचा नोबेल आणि बघा हे 2 माहीत पाहिजे आणि यांचं डिटेल आपण माहिती बघणार आहोत खाली. शांततेचा नोबेल कोणाला मिळाला, मारिया कोरिना, मारिया मारतोय म्हणाले, कोरोनाही म्हणाले, माचाडो म्हणाले, व्हेनेझुएला. लक्षात ठेवण्यासाठी बरं का, तुम्ही सर असं काही नाही, आपला कुठला उद्देश नाही काय. मारिया कोरिना माचाडो शांततेचा नोबेल मिळाला. मारिया कोरिना माचाडो, 3 अक्षरे आहेत, मारिया कोरिना माचाडो. आणि इथं काय साहित्याचा लासलो. ओके, क्रॅस्ना हुकोई, कुठले आहेत, हंगेरीचे आहेत. विचारू शकतात बरं का कुठल्या देशाचे आहेत, हंगेरी आणि व्हेनेझुएला.
बघा शांतीचा नोबेल मिळालेला कुठले आहेत, व्हेनेझुएलाचे आहेत. साहित्याचा नोबेल मिळालेला कुठले, हंगेरीचे आहेत. बघू आपण यांच्याबद्दल माहिती आहे. बघा साहित्यातील नोबेल पुरस्कार व शांतता पुरस्कार, पण बाकीबद्दल डिटेल माहिती बघण्याची गरज नाही आहे. दोन बद्दल माहिती डिटेल बघण्याची गरज आहे. आता आपण पहिल्यांदा शांततेचा नोबेल जो ज्यांना मिळाला आहे, कोणाला मिळाला आहे, मारिया कोरिना माचाडो यांच्याबद्दल बघूया. कोण आहेत ते, त्या आहेत व्हेनेझुएलाच्या. कुठल्या आहेत पहिलं माहीत पाहिजे, व्हेनेझुएलाच्या. त्यांना लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या कामाबद्दल हा पुरस्कार दिला. कशाबद्दल, लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी. कशाबद्दल मिळाला, शांततेचा, पण कशासाठी, लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी. आतापर्यंत 20 महिलांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. व्हेनेझुएलाच्या नोबेल पुरस्कार विजेत्या त्या दुसऱ्या व्यक्ती आहेत. पहिल्या कोण, पहिल्या महिला आहेत, पण दुसऱ्या व्यक्ती आहेत. त्यांचा जन्म आता बघा, त्यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1967 रोजी कॅराकस, म्हणजे व्हेनेझुएला लक्षात राहिला, सॉरी व्हेनेझुएला झाला जन्म एवढं लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवू नका. ते व्हेनेझुएलाच्या काय काय होत्या बघा, प्रमुख विरोधी पक्षनेत्या होत्या. त्यांनी राजकीय पक्ष, आता त्यांनी कोणता राजकीय पक्ष स्थापन केलाय ते महत्त्वाचं आहे. कोणता रे, वेंटे, कोणता रे पक्ष, वेंटे व्हेनेझुएला, कोणता रे, वेंटे व्हेनेझुएला, हे लक्षात ठेवा बाबा, हे महत्त्वाचं आहे त्यांचं. आणि त्यांना आयर्न लेडी म्हणून ओळखलं जातं, हेही लक्षात ठेवा. त्या वैद्यकीय अभियंता आहेत, कोणत्या, सॉरी औद्योगिक अभियंता आहेत. त्यांनी निकोलस मादुरो यांच्या हुकुमशाही शासनाला आव्हान दिलं होतं. सुमेट नावाच्या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापिका म्हणूनही काम करतात, ते महत्त्वाचं आहे. बघा रे, काय काय महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा. मारिया कोरिना माचाडो, शांतीचा नोबेल कोणाला मिळाला आहे, मारिया कोरिना माचाडो यांना मिळाला आहे. लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. ते कुठले आहेत, व्हेनेझुएलाच्या आहेत. आणि आतापर्यंत 20 महिलांना देण्यात आला आहे. व्हेनेझुएलाच्या त्या दुसऱ्या व्यक्ती आहेत आणि पहिल्या महिला आहेत. त्यांचा जन्म 67 मध्ये व्हेनेझुएला या ठिकाणी झाला आहे. त्या व्हेनेझुएलाच्या प्रमुख विरोधी पक्षनेत्या पण होत्या. त्यांचा पक्ष व्हेंटे, ओके, व्हेंटे व्हेनेझुएला. आणि त्यांना आयर्न लेडी म्हणून ओळखलं जाते. त्यांना औद्योगिक अभियंता त्या आहेत. आणि त्यांनी सुमेट नावाची स्वयंसेवी संस्था ओपन केली. कुठली, सुमेट नावाच्या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापिका आहेत. साहित्याचा नोबेलबद्दल बघू आपण. साहित्याचा नोबेल पुरस्कार 2025 याबद्दल बघूया आपण माहिती. 25चा साहित्याचा नोबेल पुरस्कार हंगेरियन लेखक कोण रे, लास्लो, ओके, क्रास्ना होरकोई यांना देण्यात आले. त्यांच्या आकर्षक आणि दूरदर्शी कार्यासाठी, जे सर्वनाशाच्या दहशतीच्या मध्यभागी कलेचा सामर्थ्याची पुष्टी करते, यासाठी त्यांना साहित्याचा नोबेल मिळाला. लेखक क्रास्ना होकोई यांचा जन्म 1954 मध्ये आग्नेय हंगेरीतील रोमानियन सीमेजवळील युगला या छोट्या गावात झालाय. ते इम्ब्रे कर्तेस यांच्यानंतरच्या साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळवणारे दुसरे लेखक ठरले. महत्त्वाचं लक्षात ठेवा बाबा, कुठल्या, इम्ब्रे कर्तेस यांच्यानंतर. त्यांची लेखनशैली कुठल्या प्रकारामधली आहे याच्यावर प्रश्न येऊ शकतो बघा सर. कुठल्या प्रकाराची आहे, पोस्ट मॉडर्निझम या प्रकारामधली आहेत. 15 मध्ये त्यांना मॅन बुकर कुठला पुरस्कार मिळाला विचारतील, कारण ते काही साहित्यामध्ये मिळाला आहे म्हणून माहीत पाहिजे. 2015 मध्ये त्यांना मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे आणि तसे जिंकणारे ते पहिले हंगेरियन लेखक ठरले. 2019 मध्ये नॅशनल बुक अवॉर्ड फॉर ट्रान्सलेटर इन अमेरिका हा पुरस्कार देखील मिळाला आहे. त्यांची पहिली कादंबरी कोणती आहे, सांता टागो. कोणती आहे, सांता टागो कादंबरी, लक्षात ठेवा रे बाबा, त्यांची पहिली कादंबरी आहे. आणि बाकी इतर त्यांची पुस्तकं बघूया आपण. 9 कादंबऱ्या आणि अनेक लहान पुस्तकांचे लेखन त्यांनी केले, ज्यात द लास्ट वुल्फ आणि निबंध आणि लघुकथांचे संग्रह यांचा समावेश आहे. बघू आपण त्यांच्या कादंबऱ्या कोणकोणत्या आहेत. सांटा टागो, द मेलांकोली ऑफ टेजिस्टन्स, वॉर अँड वॉर, त्यानंतर सई ओवे देअर बिलो, त्यानंतर द बॅरन वेंकहाइम्स होम कमिंग, त्यानंतर हर्स्ट 07761 वगैरे जे काय असलं. आणि त्यानंतर इसले इज गॉन यांचा समावेश आहे. इतके अवघड आहेत की बोलता पण येणार खरं आहे की नाही, वाचावं लागेल बरं का, पर्याय नाही सर याला, बरोबर. सांटा टागो ही पहिली कादंबरी आहे. त्यानंतर तर मेला आणि कोली म्हणायचं लक्षात ठेवण्यासाठी. वॉर अँड वॉर, सई ओबे देअर बिलो, त्यानंतर बॅरन वेंकहाइम होम कमिंग म्हणायचं, होम कमिंग लक्षात ठेवा, ओके. हर्स्ट लक्षात ठेवा आणि इस्लमे इज गॉन लक्षात ठेवायचं, ओके. नोबेल पुरस्काराबाबत म्हणलं आता का, नोबेल पुरस्काराची स्थापना 1 मध्ये अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ करण्यात आली. अर्थशास्त्रातील नोबेल 68ला
म्हणजे 68ला स्थापन केले ॲक्च्युली अर्थशास्त्रात नोबेल देण्यासाठी. आपण ॲक्च्युली पहिला पुरस्कार अर्थशास्त्रामध्ये 1969 देण्यात आला. नोबेल पुरस्कार दरवर्षी 10 डिसेंबरला मानवी हक्क दिनी स्वीडन या ठिकाणाहून दिलं जाते. शांततेचा नोबेल फक्त मात्र कुठून देतात रे, नॉर्वेची राजधानी ओस्ले या ठिकाणून दिला जाते, लक्षात ठेवा रे बाबा. आणि नोबेल पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही. सर्वात तरुण विजेते आतापर्यंतची मलाला युसुफझाई ही पाकिस्तानच्या आहेत, बरोबर. वय 17व्या वर्षी यांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. मलाला युसुफझाई दहशतवादीच्या विरोधात त्यांनी काम केले, बरोबर. 2014 मध्ये देण्यात आला. नोबेल पुरस्कार विजेती पहिली महिला मेरी क्युरी. तसेच 2 वेळेस नोबेल पुरस्कार जिंकणारे देखील कोण आहे, मेरी क्युरीच आहे. नोबेल पुरस्कार विजेती पहिली महिला मेरी क्युरी आणि 2 वेळा नोबेल पुरस्कार जिंकणारी एकमेव महिला आहे, ती म्हणजे कोण, मेरी क्युरी. एकापेक्षा जास्त वेळा नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या संस्था कोणत्या आहेत, रेड क्रॉस कधी कधी मिळाला आहे 63, 44 आणि 17 शांततेमध्ये, ओके. आणि UNSCR यांना 80 आणि 54 असं 2 वेळा शांततेमध्ये मिळाले. मग एकापेक्षा जास्त वेळा नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या संस्था कोणकोणत्या आहेत, रेड क्रॉस आणि UNSCR कधी कधी मिळाले विचारू शकतात, ओके. जागतिक अन्न पुरस्कार 2025 बघा, ब्राझिलियन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ मरियांजेला हंगरिया महत्वाचा रे बाबा, ओके. बघा, जागतिक अन्न पुरस्कार 2025 कोणाला मिळाला, तर ब्राझीलचे आहेत. कुठले आहेत, ब्राझीलचे आहेत. आणि ते कोण आहेत रे, जीवशास्त्रज्ञ आहेत, ओके. म्हणजे सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ आहेत. यांना जैविक कशासाठी दिले बघा, जैविक नायट्रोजन फिक्सेशन BNF, जैविक नायट्रोजन फिक्सेशन आणि रासायनिक खताचा वापर कमी करणाऱ्या सूक्ष्मजीव तंत्रज्ञानाच्या विकासासाठी त्यांच्या अग्रगण्य कार्यासाठी 2025चा जागतिक अन्न पुरस्कार दिला. महत्त्वाचा आहे. कशासाठी दिले तेही माहीत पाहिजे. कुठले आहेत, ब्राझीलचे आहेत. कोण आहेत रे, बायोलॉजिस्ट आहेत. कोण, मायक्रोबायोलॉजिस्ट. कोण, मारियांजेला हंगरिया. कुठल्याही देशाच्या, ब्राझीलचे आहेत. यांना जैविक नायट्रोजन फिक्सेशन आणि रासायनिक खताचा वापर कमी करणाऱ्या जे बॅक्टेरिया आहेत, मायक्रोबॅक्टेरिया आहेत, त्याच्या टेक्नॉलॉजीचं त्यांनी काय केलं, डेव्हलपमेंट केलं. म्हणून त्यांना 2025चा जागतिक अन्न पुरस्कार प्रदान केला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ब्राझिलियन ठरल्यात. ब्राझीलच्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. 1982 पासून ब्राझिलियन कृषी संशोधन महामंडळ मध्ये ते संशोधक म्हणून काम करतात. जागतिक अन्न पुरस्काराबद्दल म्हणलं तर 1986 मध्ये नोबेल पारितोषिक विजेत्या नॉर्मन बोरलॉग यांनी स्थापन केलेला हा पुरस्कार आहे. पुरस्कार देणारी संस्था वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशन आयोवा हे देते. पहिला पुरस्कार MS स्वामीनाथन, आपल्याच भारतीयांना म्हणजे 1987ला पहिला पुरस्कार कोणाला मिळाला आहे, तर MS स्वामीनाथन यांना मिळालेला आहे. महत्त्वाचा, लक्षात ठेवा. अन्न व कृषी क्षेत्रातील नोबेल म्हणून यांना ओळखलं जाते. मारियांजेलाने काय केले बघा, शेंगामध्ये रायझोबियम आधारित नायट्रोजन स्थिरीकरणाचा पाया रचलाय. त्या नवोपक्रमामुळे रासायनिक खताचा वापर कमी झाला. याच्यासाठी त्यांना हा अन्न पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या कामामुळे ब्राझीलमध्ये शाश्वत कमी किमतीच्या सूक्ष्मजीव तंत्रज्ञानाद्वारे सूक्ष्म हरित क्रांती घडली. कशी, सूक्ष्म हरित क्रांती घडली. कुठं, ब्राझीलमध्ये. रामन मॅग्सेसे पुरस्कार 2025 यावर्षी हे लक्षात ठेवावं लागेल. का रे, महत्वाचं काय रे, कारण हे भारतीय व्यक्तीला मिळालं आहे. कोणत्या, हे बघा, एक भारतीय संस्थाला म्हणाल, ओके. हा पुरस्कार मिळणारी महिलांची पहिली भारतीय संस्था आहे. रामन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला. पहिला पुरस्कार देखील विनोबा भावे यांना मिळाला पहिला. पण हे माहीत पाहिजे की आता एखादा पुरस्कार आंतरराष्ट्रीय लेवलचा भारतीय व्यक्तीला मिळाला असेल तर ते चांगलं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. 2025 मध्ये मालदीवच्या तिघाला मिळालं आहे, पण आपला यांच्यावर जास्त टार्गेट करायचं आहे. तिघा कोण, मालदीवच्या शाइना अली, फिलिपिन्सच्या प्लेवियानो अँटानिओ एल विलानुएवा, ओके. म्हणजे किती नाव आहेत रे, प्लेवियानो, अँटानिओ आणि विलानुया, ओके. म्हणजे मालदीव आणि फिलिपाईन्स. आणि भारताचे कोण, एज्युकेट गर्ल्स भारत, यांच्यावर विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत, ओके. कोण ना कोण्या परीक्षेला विचारू शकतात. एज्युकेट गर्ल्स काय आहे, मग हे काय रे, हा पुरस्कार मिळवणारी भारताची पहिली संस्था आहे अशी, ओके. व्यक्तीला मिळाला असेल, संस्थेला नाही. या संस्थेची स्थापना कधी झाली, 7ला. लक्षात ठेवा रे बाबा, एज्युकेट गर्ल्स ही संस्था कोणी स्थापन केली बघू पुढे आपण. या संस्थेची स्थापना 7 मध्ये राजस्थान झाले. राजस्थान कुठं, राजस्थानमध्ये
करण्यात आली. कुठं स्थापन झाली रे? एज्युकेट गर्ल्स ही संस्था कुठं स्थापन झाली? 7 मध्ये राजस्थान या ठिकाणी स्थापन करण्यात आली. तिचे संस्थापक कोण आहेत? महत्वाचा आहे, सफीना हुसेन. सफीना हुसेन, लक्षात ठेवा रे बाबा, महत्वाचा आहे. बघा, एज्युकेट गर्ल्स ही संस्था 2007 मध्ये सफीना हुसेन, हे पहिलं लक्षात ठेवा. या वर्षीचा रामन मॅग्सेसे 25चा सफीना हुसेन यांच्या एज्युकेट गर्ल्स या संस्थेला मिळाला. एज्युकेट गर्ल्स ही संस्था 2007 मध्ये स्थापन झाली. हे कळलं का? लक्षात ठेवावं लागेल. या संस्थेला बाकी नॉर्मल लक्षात ठेवा. 15 ते 29 वयोगटातील तरुणींना शिक्षण पूर्ण कर, म्हणजे काम काय केलं मग एज्युकेट गर्ल्स? एज्युकेट नावातच आहे बघा, शिक्षण दिले काम. 15 ते 29 वयोगटातील तरुणींना शिक्षण पूर्ण करण्यास संधी देणारा प्रगती नावाचा मुक्त शिक्षण उपक्रम देखील त्यांनी सुरू केला. आता सफीना हुसेन बद्दल बघूया. ओके, 97 ते 4 पर्यंत त्या सन फ्रान्सिस मधील चाइल्ड फॅमिली हेल्थ इंटरनॅशनलच्या कार्यकारी संचालक होत्या. 1 ते 2 पर्यंत त्या इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एक्सचेंजच्या बोर्डावर होत्या. 2005 मध्ये इंडिया स्टडी अब्रॉड सेंटर सुरू केलं. 5 मध्येच पुन्हा त्या भारतात परतल्या आणि खेड्यामध्ये राहणाऱ्या शालेय, बघा काय त्यांनी इथं 97 पासून बाहेर होत्या, ते 5 मध्ये भारतात येऊन खेड्यामध्ये राहणाऱ्या शालेय मुलींच्या शिक्षणासाठी काम सुरू केलं. आणि लगेच 7 मध्ये त्यांनी काय केलेलं? 5 मध्ये भारतात आल्या ते आणि येऊन 7 मध्ये त्यांनी एज्युकेट गर्ल्स नावाची एक NGO ओपन केली, संस्था. आणि त्याच संस्थेला आज काय मिळालं? रामन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला. 17 ते 23 पर्यंत त्या चिल्ड्रेन इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशनच्या स्वतंत्र सल्लागार बनल्या. बघा, लक्षात ठेवा रे बाबा, 17 ते 23. आणि 2020 मध्ये ती लॉरियल पॅरिसच्या सल्लागार मंडळात सामील झालेत आहे. ओके, 2018 मध्ये त्या इंडिया लीडर्स फॉर सोशल सेक्टरच्या सल्लागार परिषदेचे सदस्य बनल्या. 2023 मध्ये त्या इंडियन स्कूल ऑफ डेव्हलपमेंट मॅनेजमेंटच्या सल्लागार परिषद सदस्य झाल्या. 7 नोव्हेंबर 2025 रोजी सफीनाच्या NGOला एज्युकेट गर्ल्सला रामन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्थापना कोण केले रे? रॉकफेलर. बघा, महत्वाचा, कोणी स्थापन केले रामन मॅग्सेसे पुरस्कार? रॉकफेलर ब्रदर्स फंड, न्यूयॉर्क व फिलिपाईन्स सरकार मिळून 1957 पासून हा पुरस्कार देतात. कुठला? रामन मॅग्सेसे पुरस्कार. याला आशियाचा प्रति नोबेल असं देखील म्हणलं जाते. पहिला भारतीय विजेता आचार्य विनोबा भावे जे आहेत. आणि दरवर्षी 31 ऑगस्ट रोजी रामन मॅग्सेसे पुरस्कार रामन मॅग्सेसे यांच्या जयंतीनिमित्त मनिला येथून हा पुरस्कार प्रदान केला जातो. हा पुरस्कार फिलिपाईन्सचे तिसरे महत्वाचा आहे, तिसरे राष्ट्रपती रामन मॅग्सेसे यांच्या स्मरणार्थ दिला जातो. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 बानू मुश्ताक कोणाला मिळालाय? बानू मुश्ताक यांच्या हर्ट लॅम्प या लघुकथा संग्रहाला मिळालाय. तर अनुवादक पुरस्कार दीपा बस्ती यांना मिळाला आहे. आणि हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे यावेळेस. हे पण का महत्वाचं आहे? कारण भारतीयांना मिळालाय, बरोबर ना रे? आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारही भारतीयांना मिळाला आहे, म्हणून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 बानू मुश्ताक यांना मिळाला आहे. त्यांच्या कुठला आहे रे? त्यांचा लघुकथा, ही लघुकथा संग्रह आहे. कोणतं? हर्ट लॅम्प. कोणता? हर्ट लॅम्प. बानू मुश्ताक संग्रहाला मिळाला आहे. तर अनुवादक पुरस्कार कोणाला मिळाला? दीपा बस्ती यांना मिळालेला आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विजेत्या दुसऱ्या भारतीय ठरल्यात. यापूर्वी गीतांजली श्री यांना मिळाला होता, बरोबर? त्यांचं पुस्तक कोणतं होतं रे? टॉम ऑफ सॅड 2022 साठी मिळालं होतं. कन्नड भाषेतील पुस्तकाला पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळाला हे. आणि हा पुरस्कार जिंकणारा पहिला लघुकथा संग्रह आहे. कोणता? हर्ट लॅम्प. दीपा भास्ती हा पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय अनुवादक ठरल्यात आतापर्यंतच्या, कारण हे तरी दुसऱ्या ठरल्यात गीतांजली श्री नंतरच्या, बरोबर? पण अनुवादकसाठी पुरस्कार मिळणाऱ्या दीपा भास्ती हा पहिल्याच आहेत. बानू मुश्ताक यांच्याबद्दल बघूया आपण. त्यांचा जन्म 3 एप्रिल 1948 रोजी हसन, कर्नाटक ठिकाणी झाला जन्म. लक्षात ठेवा रे बाबा, बानू मुश्ताक ह्या भारताच्या आहेत, त्या कर्नाटकच्या आहेत. लक्षात ठेवा रे बाबा. बंगळुरूमध्ये ऑल इंडिया रेडिओमध्ये त्यांनी काम केले. कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला. 2024 मध्ये त्यांना पेन ट्रान्सलेटर पुरस्कारही मिळाला आहे. त्यांच्या करीनागार गाळू या कथेवर आधारित प्रसिद्ध कन्नड चित्रपट हसीना त्यांच्या पुस्तकावर आधारित आहे. कोणत्या? करीनागार गाळू या कथेवर आधारित आहे. ओके. आणि लंकेश पत्रिके या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून देखील त्यांनी काम केलं होतं. बानू मुश्ताक बद्दल लक्षात ठेवा रे बाबा. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जो आता बघितलाय तो काय 4 ला स्थापन झालाय आणि सुरुवात 5 पासून झाली. 16 पासून दरवर्षी दिला जातो. त्यापूर्वी मात्र 2 वर्षांनी दिला जायचा. ओके, प्रति 2 वर्षांनी दिला जायचा. ओके. 2023 मध्ये कोणाला मिळालाय? जॉर्जी गोस्पोडिनोहो, बल्गेरिया, टाइम्स शेल्टर या पुस्तकासाठी. 2024 ला जेनी एरपेनबेक, जर्मनी,
कुठला पुस्तक आहे त्यांचं? कॉरस पुस्तकाला मिळालं बरोबर. 67वा ग्रॅमी पुरस्कार बघूया. 25 का रुसला म्हणायचं, लक्षात ठेवायचं. का रुसला, कैरोस. 67वा ग्रॅमी पुरस्कार 2025 भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिका उद्योजिका चंद्रिका टंडन. बघा आता हे पण काय रे, भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिका आणि उद्योजिका चंद्रिका टंडन यांना त्यांच्या त्रिवेणी या अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बम पुरस्कार जिंकला. त्यांचा हा पहिला ग्रॅमी पुरस्कार आहे. त्रिवेणी अल्बमसाठी चंद्रिका टंडन, वूटर केलरमन आणि इरू मासुमोटो या तिघांना पुरस्कार मिळाला, लक्षात ठेवा. आणि केड्रिक लामरच्या नॉट लाईक अस ने 5ही नामांकन मिळाली, ज्यात रेकॉर्ड ऑफ द इयर आणि सॉन्ग ऑफ द इयर यांचा समावेश होता. अप अप अँड अवे सोबत बरोबरी साधून ग्रॅमी पुरस्काराच्या इतिहासात संयुक्तपणे सर्वाधिक सजवलेले गाणे बनले. पण नॉर्मल लक्षात ठेवा, भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिका व उद्योजिका चंद्रिका टंडन यांना त्रिवेणी या अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बम पुरस्कार जिंकला, लक्षात ठेवा. ओके. बियान्सेला 11 नामांकन मिळाली आणि तिने 3 पुरस्कार जिंकले, ज्यात अल्बम ऑफ द इयर आणि काउबॉय कार्टरसाठी सर्वोत्कृष्ट कंट्री अल्बम यांचा समावेश आहे. या पुरस्काराची सुरुवात 4 मे 1959 रोजी झाली. हा पुरस्कार संगीताचे ऑस्कर म्हणून ओळखला जातो. याला मूळतः ग्रॅमोफोन पुरस्कार असंही म्हणतात. नॅशनल अकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्सेस अमेरिकाद्वारे दिला जातो. युनायटेड किंगडमने टाटा सन्सचे अध्यक्ष, बघा आता एक वेगळा पुरस्कार आहे, सॉरी युनायटेड किंगडमचे टाटा सन्स किंगडमनं टाटा सन्सचे अध्यक्ष जे काय एन चंद्रशेखरन यांना मानद नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा किताब दिला आहे. ओके, हा वेगळा आहे बरं का, याच्या संबंधित नाही. यापूर्वी कोणकोणत्या भारतीयांना मिळाला आहे बघा, कुठला रे, कुठला नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर, रतन टाटा 9ला, पंडित रविशंकर 1ला आणि जमशेद इराणी यांना 97ला. पूर्णिमा देवी बर्मन टाइम वुमन ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे, महत्वाचा आहे. टाइम पूर्णिमा देवी बर्मन टाइम वुमन ऑफ द इयर आणि पहिली व्यक्ती आहेत बरं का. असं कुठल्या आहेत, आसामच्या आहेत, विचारू शकतो तुम्हाला. टाइम मासिकाच्या 25 वर्षातील पहिल्यांदाच यादीत एकमेव भारतीय महिला आहे. आसामच्या वन्यजीव कुठल्या आहेत त्या, आसामच्या, आणि काय ते जीवशास्त्रज्ञ आहेत. डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन यांचा टाइम मासिकाच्या वुमन ऑफ द इयर 2025च्या यादीत समावेश करण्यात आला. मासिकाच्या यादीत समावेश झालेल्या जगातील 13 महिलांपैकी त्या एक आहेत. किती महिलांपैकी? 13 महिलांपैकी. त्यांना व्हिटली गोल्ड पुरस्कार देखील 17 आणि 24 मध्ये आला, ज्याला ग्रीन ऑस्कर देखील म्हणलं जाते. धोक्यात असल्या कुठल्या हरगिला पक्षी जो आहे आणि त्यांच्या पाणथळ आदिवासाच्या संवर्धनाला योगदान दिले. हरगिला पक्षाचं रक्षण करण्यासाठी स्थानिक लोकांना, विशेषतः महिला आणि मुलांना संघटित केलं. ते येन वुमन इन नेचर नेटवर्क इंडियाची संचालक आहेत त्या, आणि ते IUCN टॉक्स EBSES आणि स्पून बिल्स स्पेशालिस्ट ग्रुपचे सदस्य देखील आहेत. हरगिला आर्मीची स्थापना देखील त्यांनी केली. 10,000 महिलांची टीम आहे ती. ओके. 17 मध्ये डॉक्टर पूर्णिमा देवी यांना माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून भारतीय महिलांसाठीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, जो नारी शक्ती पुरस्कार देखील मिळाला आहे, महत्त्वाचा आहे. कधी? 17 मध्ये. ओके. आता चित्रपट पुरस्कार बघूया आपण. चित्रपट पुरस्कार, ओके, आणि चित्रपट आणि क्रीडा पुरस्कार बघूया. आतापर्यंत आपण कुठल्या बघितल्या? राज्य पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार आणि काय आंतरराष्ट्रीय पुरस्कार बघितले. आता त्याच्यातलेच काय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीयमध्येच काय जे आपले कुठले रे चित्रपट आणि क्रीडा पुरस्कार बघूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता चित्रपट पुरस्कार असेल आणि क्रीडा पुरस्कार बघूया. ओके. नेमके आपण जे महत्त्वाचे तेवढे बघतोय. ही जे पहिला व्हिडिओ घेतला आहे आणि आत्ताचा घेतोय आपण, हे महत्त्वाचे जे आहेत ते 90% मध्ये म्हणतोय ते आपण या ठिकाणी बघतोय. बाकीचे जे आहेत, ओके, बाकीचे जे पुरस्कार म्हणजे वन लायनरमध्ये ते आपण शेवटी एक 25-30 मिनिटाच्या लेक्चरमध्ये बघूया. ओके. मग आता चित्रपट पुरस्कार, त्यामधलं सर्वोच्च पुरस्कार जे आहे चित्रपटामध्ये, ओके, दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 आहे बरं का, लक्षात ठेवा. कोणाला मिळाला रे? भारत सरकारने जाहीर केलं आहे. श्री मोहनलाल चित्रपट निर्माते,
ॲक्टर मोहनलाल माहीत आहेत ना, यांना 2023 सालचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. कोणाला मिळाला रे दादासाहेब फाळके पुरस्कार? मोहनलाल यांना. ओके. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या प्रतिष्ठित योगदानाबद्दल व महान अभिनेत्या, दिग्दर्शक आणि निर्मात्याचा सन्मान यांचा करण्यात आलेला आहे. 23 सप्टेंबर म्हणजे आता ॲक्च्युली दादासाहेब फाळके पुरस्कार अगोदर जाहीर केला जातो आणि नंतर तो 71व्या जे राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या वेळेस तो दिला जातो. मग 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कधी रे? 23 सप्टेंबर 2025 रोजी करे तो झाला आहे, पार पडला आहे. मोहनलाल हे फाळके पुरस्कार विजेते दुसरे मल्याळी व्यक्ती ठरलेत. कितवे? दुसरे. पहिले मल्याळी विजेते कोण आहेत? अद्दूर गोपालकृष्णन 2004ला. 2004 नंतर मल्याळी व्यक्तीला कोणत्याही मिळाला नव्हता. आता हे कार्य मोहनलालच्या रूपाने दुसऱ्यांदा मिळालेलं आहे. मोहनलाल यांचा अल्पपरिचय जर बघितला, मोहनलाल यांचं पूर्ण नाव मोहनलाल विश्वनाथ नायर आहे. आता नायर म्हणल्यानं कळलं असेल कुठले आहेत ते, बरोबर, केरळचे आहेत. ओके. मोहनलाल कुठले आहेत? केरळचे आहेत, नायर आहेत. मोहनलाल नायर हे एक प्रशस्तित भारतीय अभिनेते, निर्माते आणि पार्श्वगायक आहेत. ते मल्याळम चित्रपटातील त्यांच्या कामासाठी प्रसिद्ध आहेत. ते कम्प्लीट ॲक्टर म्हणून ओळखले जातात. कोणतरी कुठले ॲक्टर म्हणून? कम्प्लीट ॲक्टर म्हणून ओळखले जातात. त्यांची जवळजवळ 5 दशकाच्या कारकिर्दीत 360हून अधिक चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. पहिला चित्रपट कोणता आहे? थारानोत्तम. कोणतरी? थारानोत्तम 1978 प्रदर्शित केला नाही, पण त्यांचा पहिला चित्रपट आहे. पहिला प्रदर्शित चित्रपट कोणता आहे विचारलं तर काय सांगाल? मंजिल विरीचा पुक्कल. मंजिल विरीचा पुक्कल 1980. ओके. मोहनलाल यांनी तायकांदो खेळामध्ये मानद ब्लॅक बेल्ट पण आहेत, लक्षात ठेवा. त्यांनी किरीदम, भरतम, वनप्रस्थम, दृश्यम आणि अनेक चित्रपटामध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कोणते पिक्चरच नाव आहेत त्यांच्या? किरीदम, भरतम, वनप्रस्थम, दृश्यम. बऱ्याच तुम्ही तेलुगू पिक्चर किंवा तमिळ पिक्चर बघितले असतील, डबल जे हिंदीमध्ये झालेले आहेत, बरोबर ना. त्यामधले मोहनलाल यांचे बघितलं. मोहनलाल यांनी 5 राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले त्यांना, चित्रपट पुरस्कार. कितले रे? 5 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेत. कोणकोणत्या? सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून भरतम 91ला, भरतम या पिक्चरसाठी. वानप्रस्थम या पिक्चरसाठी 99मध्ये. स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळाला आहे किरीदम या पिक्चरसाठी 88ला. आणि निर्माता म्हणून सर्वोत्कृष्ट चित्रपट वनप्रस्थ या 1999ला मिळाला आहे. नंतर अनेक केरळ राज्य चित्रपट पुरस्कार देखील त्यांनी जिंकलेले आहेत. भारत आणि परदेशात अनेक इतर सन्मान देखील त्यांनी जिंकलेत. 99मध्ये त्यांना वनप्रस्थम हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सव, लक्षात घ्या रे, वनप्रस्थम हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला आणि त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मान्यता मिळाली. चित्रपटाव्यतिरिक्त त्यांनी 2009मध्ये भारतीय प्रादेशिक सैन्यात मानद लेफ्टनंट कर्नल म्हणूनही त्यांना कधी 9मध्ये, लक्षात ठेवा, नियुक्त करण्यात आलं. 1मध्ये त्यांना भारत सरकारनं पद्मश्री दिले. पद्मश्री कधी रे? 1मध्ये मिळाली, लक्षात ठेवा. 2019मध्ये पद्मभूषण, बरं का, हे पुरस्कार महत्त्वाचे आहेत रे बाबा, विचारू शकतात. ओके. 2001ला पद्मश्री आणि 2019ला पद्मभूषण. दादासाहेब फाळके पुरस्काराबद्दल जर बघितलं त्याचा इतिहास, तर भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. सुरुवात 69मध्ये दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुरू झाला. स्वरूप म्हणला तर 15 लाख रुपये रोख, सुवर्णकमळ आणि शाल दिली जाते. प्रदान करणारी संस्था चित्रपट महोत्सव संचालनालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्र सरकारमार्फत दिला जातो. पहिली विजेते देविका राणी 1969ला. त्यानंतर भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धोंडीराज गोविंद फाळके, त्यांना दादासाहेब फाळके म्हणतो आपण, यांच्या जन्मशताब्दी निमित्त स्थापन करण्यात आले. कोणतं रे? हा दादासाहेब फाळके पुरस्कार. 2020ला कोणाला मिळालाय असं विचारतील तुम्हाला की आता 23चा कोणाला मिळालाय? मोहनलालजी यांना. पण 2020ला आशा पारेख, 2021ला वहिदा रहमान, तर 2022ला मिथुन चक्रवर्ती यांना मिळालाय. म्हणून मिथुन चक्रवर्ती लक्षात ठेवा. मिथुन चक्रवर्ती 22 आणि 23 मोहनलाल. ओके. 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्त्वाचा आहे. त्याची घोषणा 1 ऑगस्ट 2025 रोजी केली. वितरण मात्र 23 सप्टेंबर 25 रोजी विज्ञान भवन दिल्ली या ठिकाणाहून करण्यात आलं. भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळामार्फत हे पुरस्कार दिला जातो. मग आता पुरस्कार विजेते बघूया आपण. 2023च्या 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची विजेत्याची घोषणा 23 सप्टेंबर 25 रोजी करण्यात आली. पुरस्कारासाठी वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट श्रेणीत 332 प्रवेशिका, नॉन फीचर चित्रपटामध्ये 115, 27 पुस्तक आणि 16 समीक्षकाचे अर्ज आलेले आहेत. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये 12th फेल, 12वी नापास, 12th फेल पिक्चर बघितलं ना तुम्ही, या सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. म्हणजे 12th फेलला सर्वाधिक सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणून सन्मानित केले.
आणि फ्लावरिंग मॅनला सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला. तर गॉड व्हल्चर अँड ह्युमन या सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला आहे. म्हणजे सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? गॉड व्हल्चर अँड ह्युमन. आणि फ्लावरिंग मॅनला सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे. तर दोन्ही चित्रपटांना त्यांचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. लक्षात ठेवा. शाहरुख खान सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून कोणाकोणा मिळाला रे? शाहरुख खान जवान पिक्चर त्यांचं, आणि विक्रांत मेस्सी 12th फेल यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. शाहरुख खानचा हा त्याच्या कारकिर्दीतला पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे, लक्षात घ्या. आणि राणी मुखर्जीला मिसेस चॅटर्जी, कुठलं पिक्चर आहे? मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे मधील तिच्या दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. हा तिचा पहिलाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे. कुणाचा? राणी मुखर्जी यांचा. आणि ज्येष्ठ अभिनेते विजय राघवन आणि मधु पेट्टाई सोमू भास्कर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. अभिनेता कोणाचा रे? कोणाला? विजय राघवन आणि मुथ्थू पेट्टाई. बघा, जनरली अशा पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री एवढे माहीत पाहिजे, किंवा सहाय्यक अभिनेता, सहाय्यक अभिनेत्री इथपर्यंतच. याच्या पलीकडे जाऊ नये खरं तर. आता बघा, सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट 12th फेल आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुदीप्तो सेन, द केरळ स्टोरी, व्हेरी इम्पॉर्टंट, महत्त्वाचं आहे, दिग्दर्शक माहिती असणं गरजेचं आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान जवान पिक्चर, आणि विक्रांत मेस्सी 12th फेल 12वी नापास असं मराठीत लिहिलं जातं आपलं. ओके. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी श्रीमती चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता विजय राघवन, पुक्कलम हा पिक्चर आहे. मत्तू पेट्टाई भास्कर, पार्किंग हा पिक्चर. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री उर्वशी, उलझुकू, आणि जानकी बोडीवाला, वश. आणि सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट श्यामची आई, विचारू शकतात. आणि सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट नाळ 2. आणि दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट आत्म पॉम्प्लेट. 97 ऑस्कर पुरस्कार 2025 पुरस्कार देणारी संस्था अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स. विजेते कोण काय? 97 ऑस्कर म्हणतोय. सर्वोत्तम चित्रपट कोणता रे ऑस्करमध्ये? अनोरा. सगळ्यात भारी पिक्चर, सर्वोत्कृष्ट म्हणा, सर्वोत्तम म्हणा. सर्वोत्कृष्ट अभिनेता एड्रियन ब्रॉडरी, द ब्रुटलिस्ट. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मायकी मॅडिसन, मायकी, इथं एड्रियन म्हणायचं, मायकी म्हणायचं. आणि दिग्दर्शक शॉन बेकर, अनोरा. आणि सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री झुई साल्डाना. त्यानंतर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता कैरन कल्किन, ये रियल पेन, ॲमिलिया पॅरेज यामधलं. ओके. म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपट अनोरा, सर्वोत्तम अभिनेता ॲड्रियन, सर्वोत्तम अभिनेत्री मायकी, आणि सर्वोत्तम दिग्दर्शक शॉन बेकर, आणि सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री झुई साल्डाना, आणि सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता कॅरन. सर्वोत्तम परभाषिक चित्रपट आय ॲम स्टील हिअर, लक्षात ठेवा. सर्वोत्तम माहितीपट नो अदर लँड. सर्वोत्तम मूळ पटकथा शॉन बेकर, अनोरा. सर्वोत्तम मूळ संगीत द ब्रुटलिस्ट. सर्वोत्तम मूळ गीत एल माल, एमिलिया परेजमधला. ऑस्करसाठी पाठवण्यात आलेले भारतीय चित्रपट 25 साठी लापता लेडीज हिंदी पिक्चर पाठवण्यात आला. 24 मध्ये एव्हरीवन इज हिरो मल्याळम, आणि 2023 मध्ये छेलो शो गुजरात. आणि ऑस्कर पुरस्कार बाबत म्हणला तर काय सुरुवात 1929 मध्ये झालेले. 29 मध्ये हा चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च पुरस्कार मानला जातो जगामध्ये. ऑस्करसाठी पाठवण्यात आलेला चित्रपट डबल झाले काय? आता इंटरनॅशनल इंडिया फिल्म अकॅडमी अवॉर्ड जयपूर राजस्थान या ठिकाणी पार पडलं. कालावधी 8 व 9 मार्च 2025. सर्वोत्कृष्ट चित्रपट इंटरनॅशनल इंडिया फिल्म अकॅडमी अवॉर्डमध्ये लापता लेडीज. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अभिनेता कार्तिक आर्यन, भूल भुलैया 3 मधला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नितांशी गोयल, लापता लेडीज मधली. आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक किरण राव, लापता लेडीजला जास्त मिळालेत. ओके. 78वा बाफ्टा पुरस्कार 2025. 78वा बाफ्टा पुरस्कार 2025 16 फेब्रुवारी 2025 रोजी लंडनमधील रॉयल फेस्टिवल हॉलमध्ये आयोजित करण्यात आलं. याच्यामध्ये बघा, आता 78वा बाफ्टा पुरस्काराबद्दल सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता रे? कॉन्क्लेव्ह सर्वोत्कृष्ट चित्रपट. उत्कृष्ट ब्रिटिश चित्रपट तेच कॉन्क्लेव्ह. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ब्रॅडी कॉर्बोट, चित्रपट कुठला? द ब्रुटालिस्ट. सर्वोत्कृष्ट अभिनेता ॲड्रियन, इथं पण ॲड्रियनच आहे बघा. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिकी मॅडिसन, चित्रपट अनोरा तेच. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता किरण कॅल्किन, चित्रपट रियल पेन.
आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री झो सल्दाना, ते सल्डाना वगैरे, ओके, सल्डाना म्हणतात. क्रीडा क्षेत्रातले पुरस्कार बघूया. क्रीडा क्षेत्रातले पुरस्कार 69वा बॅलन डी पुरस्कार, बॅलन डी ओर पुरस्कार 2025 फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो बॅलन डी पुरस्कार. याचं वितरण 22 सप्टेंबर 25 रोजी पॅरिस फ्रान्स येथून करण्यात आलं. पुरस्कार प्राप्त व्यक्ती बघूया. विजेता उस्माने डेम्बेले पुरुषासाठी, उस्माने डेम्बेले पुरुषासाठी देण्यात आलाय. पॅरिस सेंट जर्मन किंवा फ्रान्समध्ये यांना पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळाला. म्हणजे पुरुष याच्यामधला विजेते कोण आहेत रे? उस्माने. आणि यंताना बोनमती महिलांसाठी बॅलन डी ओ पुरस्कार जिंकलाय. ओके, हे तिसऱ्यांदा जिंकलेत कोण? बोनमती. आणि उस्माने मात्र पहिल्यांदा जिंकलेले आहेत, लक्षात ठेवा. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 हा क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार आहे. याची सुरुवात 91 मध्ये करण्यात आली, 91-92 मध्ये. याचं स्वरूप 25 लाख रुपये प्रशस्तीपत्र, हे लक्षात ठेवा कधी सुरू झाले ते. ओके, आणि मागील 4 वर्षातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो. हां, 25 लाख प्रशस्तीपत्र पदक लक्षात ठेवू शकता, पण गरज नाही त्याची. पहिले विजेता कोण आहेत रे? विश्वनाथ आनंद, बुद्धिबळपट्टू 92ला. ओके, आणि 2021 पूर्वीचं नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होतं. कशाचं रे? राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराचं. खरं तर काय रे, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारामधलं एक कुठलं जे काय राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं आता काय केलं रे? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्यात आलं. संबंधित मंत्रालय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे दिले जाते. आणि 2024चे मॅच आता बघू, 2024चे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 हे महत्त्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, गुकेश डी कुठलं येते रे बाबा? बुद्धिबळ विचारू शकतात. हां, गुकेश कुठला आहे? साऊथचा आहे ते, लक्षात ठेवा कुठला आहे ते, तमिळनाडू वगैरे जे काय. हरमनप्रीत सिंग हॉकी क्रीडा प्रकार, या चौघाला काय दिले रे? मेजर ध्यानचंद खेलरत्न. हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे याच्यामधलं. बाकी मग आता काय रे, अर्जुन पुरस्कार तुम्हाला लक्षात राहणारच नाहीत, हे खूप जास्त आहेत, बरोबर ना हो सर? हे लक्षात राहणार पण नाहीत, पण नॉर्मली हे लक्षात ठेवा. गुकेश डी यांना बुद्धिबळाचा जगज्जेता आहे. हरमनप्रीत सिंग हॉकी, प्रवीण कुमार पॅरा ॲथलेटिक्स आणि मनु भाकर नेमबाजी, या चौघाला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024चा मिळाला, बरं का, लक्षात ठेवा. आणि क्रीडा आणि खेळ 24 मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार कोणाकोणाला दिला आहे? क्रीडा प्रकार बघूया. नॉर्मल वाचा, एका लक्षात राहणारी काही गोष्ट नाही खरं तर, एकदा दोनदा वाचायला पाहिजे. ज्योती येराजी ॲथलेटिक्स, अण्णू राणी ॲथलेटिक्स, रितू मुष्टियुद्ध, स्वीटी मुष्टियुद्ध, वंतिका अग्रवाल बुद्धिबळ, सलीमा टेटे हॉकी, अभिषेक हॉकी, संजय हॉकी, जर्मनप्रीत सिंग हॉकी, सुखजित सिंग हॉकी, राकेश कुमार पॅरा तिरंदाजी. ओके, प्रीतिपाल, आता हे सगळे काय रे पॅरा ॲथलेटिक्सच आहेत बघा, सॉरी पॅरा तिरंदाजी प्रीतिपालपर्यंत. आणि जीवनजी दीप्तीपासून ते कुठपर्यंत रे? नवदीपपर्यंत. बघा, जीवनजी दीप्ती, अजित सिंग, सचिन सर्जेराव खिलारी, धर्मवीर, प्रणव सुरमा, एच होकातो सेमा, त्यानंतर सिमरन, नवदीप, हे सगळे काहीतरी पॅरा ॲथलेटिक्स आहेत. नितेश कुमार पॅरा बॅडमिंटन, नंतर तुझसी माती मुरुगेसन पॅरा बॅडमिंटन, नित्या सुमधी सिवन पॅरा बॅडमिंटन, मनीषा रामदास, नॉर्मल वाचा, मला वाटत नाही की याची गरज आहे लक्षात ठेवण्याची. कपिल परमार पॅरा जुडो, त्यानंतर मोना अग्रवाल पॅरा नेमबाजी, रुबिना फ्रान्सिस पॅरा नेमबाजी, स्वप्नील सुरेश कुसळे नेमबाजी, सरबजोत सिंग नेमबाजी, अभय सिंह सर्वेश, हे तुम्ही एक लक्षात ठेवू शकता. यांचं ऑलिम्पिकमध्ये देखील यांनी चांगलं काम केलं, बरोबर ना? हे असतील. त्यानंतर कोणते? आपले सचिन खिल्लारी सर असतील. ओके, आणि अभय सिंह सर्वेश आणि साजन प्रकाश पोहणे हे लक्षात ठेवू शकता, वेगळं आहे. आणि अमन कुस्ती हे लक्षात ठेवू शकता. ओके, आता क्रीडा आणि खेळ 24 मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार जीवन गौरव मधला अर्जुन. तर मग काय? सुचा सिंग ॲथलेटिक्स आणि मुरलीकांत राजाराम पेटकर पॅरा पोहणे. क्रीडा आणि खेळ 24 मध्ये उत्कृष्ट प्रशिक्षणासाठी द्रोणाचार्य पुरस्कार कोणाला मिळाला विचारतील. ओके, अर्जुनपेक्षा द्रोणाचार्य विचारू शकतात. पहिलं मेजर ध्यानचंद लक्षात ठेवा, बाकी काही एवढं महत्त्वाचं नाहीत. सुभाष राणा पॅरा नेमबाजी, दीपाली देशपांडे नेमबाजी आणि संदीप सांगवाल हॉकी द्रोणाचार्य, म्हणजे प्रशिक्षकासाठी देतात, खेळाडूला नाही. ओके, त्यानंतर बघा जीवनगौरवमध्ये प्रशिक्षकाचं नाव आणि प्रशिक्षकाला कोणत्या दिले जीवनगौरव. मुरलीधरन बॅडमिंटन आणि आर्मांडो ॲग्नेलो कोलाको फुटबॉल. नाव कसे आहेत बघा रे बाबा. राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार
कोणाला मिळाला आहे? फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडियाला. महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार कोणाला मिळाला विचारू शकतो. आणि मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी 24 हे विद्यापीठाला दिलं जाते. कोणत्या विद्यापीठाने ट्रॉफी जिंकली रे? पहिली चंदीगड विद्यापीठाला मिळाले. सदर विजेते विद्यापीठ. लवली व्यावसायिक विद्यापीठ PB प्रथम क्रमांकाचं उपविजेते विद्यापीठ आहे. आणि गुरु नानक देव विद्यापीठ अमृतसर. म्हणजे पहिलं लक्षात ठेवा चंदीगड विद्यापीठ महत्त्वाचं आहे. ओके. पहिलं ICCI पुरस्कार 2024 आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं 27 जानेवारी 2025 ची घोषणा केली. पुरस्कार विजेत्याची यादी जर बघितलात, क्रिकेट ऑफ द इयर पुरस्कार सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी जसप्रीत बुमराह यांना मिळाले. ओके. वेगवान गोलंदाज. त्यानंतर क्रिकेटर ऑफ द इयर महिला, आता हे क्रिकेटर ऑफ द इयर पुरुषामध्ये जसप्रीत बुमराह यांना आणि महिलामध्ये मिली केअर न्यूझीलंडची काही खेळाडू आहे त्यांना मिळाला. आणि टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर जसप्रीत बुमराहच मिळाला. ओके. बघा क्रिकेटर ऑफ द इयर सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी ती देखील जसप्रीत बुमराहला मिळाली आणि टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर देखील जसप्रीत बुमराह यांना मिळालं. म्हणजे वन डे क्रिकेट ऑफ द इयर आझमतुल्लाह उमरजाई अफगाणिस्तानचे त्यांना मिळालं. आणि वन डे क्रिकेट ऑफ द इयर क्रिकेटर ऑफ द इयर महिलाला मात्र स्मृती मानधना यांना मिळाला भारताला. ओके. आणि T20 क्रिकेट ऑफ द इयर पुरुषमध्ये अर्शदीप सिंग भारताचे त्यांनाच मिळालं. आणि T20 क्रिकेट ऑफ द इयर महिला मेली केअर न्यूझीलंड यांना मिळाला. म्हणजे सोबर्स पुरस्कार जिंकणारा जसप्रीत बुमराह 5वा भारतीय आणि पहिला वेगवान गोलंदाज ठरलेला आहे. तर बघा अशा प्रकारे आपण पुरस्कार जे आहेत ते सगळे बघितलेले आहेत. आता याच्या पलीकडे पुरस्कार जनरली प्रश्न येणार नाही. जर आला तर आपण जे काय शॉर्टमध्ये जे काय बाकी पुढचे पुरस्कार बघणार आहोत. ओके. वन लायनर स्वरूपामध्ये जी अजून काही राहिलेली आहेत इतर पुरस्कार ती बघूया. सगळ्यात महत्त्वाची जी मेन पुरस्कार आहेत म्हणजे राज्य असतील, राष्ट्रीय असेल किंवा आंतरराष्ट्रीय असतील ते आपण सगळे बघितलेले आहेत. लक्षात. धन्यवाद मित्रांनो.